आईला आणि बाबांना मी म्हटलं की मला वाटतं मला ना मुलं आवडतात. आणि आईची पहिली रिॲक्शन होती, तू जेव्हा जन्माला आला तेव्हा मेलास का नाही. आणि ते एक्सपेक्टेड होतं. मी स्वतःला बंद खोलीत लॉक केलं आणि जेव्हा माझे मित्र मैत्रिणी एक दुसऱ्यांसोबत आकर्षित व्हायला लागले किंवा लोकांचे रिलेशनशिप्स व्हायला लागले आणि त्यावेळेस मी मुलांकडे आकर्षित व्हायला लागले. मला स्वतःला असं वाटायचं की मी एक मुलगी आहे. तू मुलगी आहे म्हणून समाज असं म्हणतं की तुला मुलंच आवडायला पाहिजे. म्हणजे ते कोण विचार करत नाही की तुला मुली पण आवडू शकतात म्हणून असं. कारण त्यांची अजूनही अपेक्षा आहे की तू मुलगी आहे तर तू मुलासोबतच लग्न करायला पाहिजे. मी इंस्टाग्रामवर कॉन्टेंट बनवते आणि रील टाकते. तुम्ही त्या रील खाली कॉमेंट्स जर बघाल, इतके घाणेरडे कॉमेंट्स, इतके म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. एक्झाम्पल, तुम्ही ऑफिसमध्ये कामाला आहे तर तुम्हाला मॅटर्निटी लिव्ह मिळते का पॅटर्निटी लिव्ह मिळते, तुम्ही वॉशरूम कोणते वापरता, म्हणजे ते सरळ सरळ मी गे आहे. गेचा अर्थ माहिती आहे ना, गे म्हणजे मी लग्न मुलीशी करणार नाही, केलं तर मुलाशी करणार, हा माझा बॉयफ्रेंड. आणि हे तुमचं म्हणजे ह्यामध्ये कोणाची चुकी नाही, ना तुमची चुकी, ना माझी चुकी, ना मम्माची चुकी. तर तुम्हाला काय प्रश्न असेल तर मला विचारा. लोक MBA करतात प्लेस होण्यासाठी. मला त्या प्लेसमेंटमधूनच काढून टाकलं होतं कारण त्यांना कळत नव्हतं मला मुलींमध्ये टाकावं मुलांमध्ये टाकावं. मला आठवतं मी 9वीत असताना मला पहिल्यांदा आकर्षण वाटलं एका मुलाबद्दल जो माझा वर्गमित्र होता. आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये ना ती मुलं मुलींबद्दल बोलायची आणि मला वाटायचं की ह्यांच्यात काहीतरी चुकीचं आहे, मी नॉर्मल आहे, त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतकं नॅचरली ते वाटायचं. पारलिंगींचे जगण्याचं वास्तव जे आहे ते आजही खरं जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाही याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्याविषयी समजून घेण्याऐवजी अनेक गैरसमज तेवढे दृढ होतात आणि ते अधिकाधिक दृढ होत चाललेत याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यावरती कोणीतरी बोललं पाहिजे, ही समजून घेतलं पाहिजे अशी गरज लोकसत्ताला वाटली आणि म्हणून लोकसत्ता अभिजात व्यासपीठावरती या चर्चासत्राचं परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यात सहभागी होण्यासाठी मी आता काही जणांना, माझ्या मित्रांना आमंत्रित करतो. नक्षत्र बागवे, प्रिशा, जमिनी बाविस्कर यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांच्यासह अशा मुलांच्या पालकांचं मनोगत अरुणा देसाई व्यक्त करणार आहेत त्यांनाही मी आमंत्रित करतो. आणि हा संपूर्ण परिसंवाद जो आहे म्हणजे ह्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत त्या ज्येष्ठ पत्रकार लता दाभोळकर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा यावं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. या लताजींना विनंती करतो, पुढची सूत्र तुम्हाला सुपूर्द करतो. यस. नमस्कार. लोकसत्ता अभिजात लीट फेस्टमध्ये पारलिंगींची अभिव्यक्ती या ह्याच्यात मी तुम्हा सगळ्यांचं, प्रेक्षकांचं स्वागत करते. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तुम्ही पारलिंगी आहात ही पहिली ओळख कशी झाली? जामिनीपासून सुरुवात कर. माझ्यापासून. आणि आधी तुझी ओळख पण करून दे. चालेल. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. पहिल्यांदा मी सगळ्यांची मी लोकसत्ता आणि लताजींची आभारी आहे खूप की त्यांनी आम्हाला ही संधी दिली इथे येऊन बोलण्याची आज. आणि रोज ऑफिसमध्ये इंग्लिश बोलून माझी मराठी थोडी वाईट झालेली आहे, त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागते सगळ्यांची. माझं नाव जामिनी बाविस्कर आहे. मी 25 वर्षाची आहे आणि मी सध्या गोदरेजमध्ये एक डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन टीम म्हणून असते त्यात कामाला आहे सध्या. येस, थँक्यू. प्रिशा. नमस्कार, माझं नाव प्रिशा आणि म्हणजे बॉर्न मी साऊथ इंडियन आहे, तर माझी पण मराठी थोडंसं तुटलेलीच आहे. तर नमस्कार. आणि मी इकॉनॉमिक्सची असिस्टंट प्रोफेसर आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अरुणा देसाई आहे. मी प्रोफेशनली HR हेड आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये 40 वर्षापासून काम करते. आणि सोशली ना माझं मुलाने जेव्हा मला सांगितलं की तो गे आहे तेव्हापासून LGBTQ पारलिंगिंग कम्युनिटीसाठी काम करते आहे. दुसरा म्हणजे जे दुसरे पालक आहेत त्यांना त्यांना समजवण्याचं काम, म्हणजे त्यांची मुलं जेव्हा सांगतात तर ते काम चालू आहे. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आणि आभार, कारण मी स्टेज 4
अशा प्रमुख प्रभावी स्त्रियांबरोबर शेअर करतोय आणि हे माझं भाग्य आहे. मला बिलकुल इन्सिक्युरिटी नाही आहे की मी एकटा पुरुष आहे, कारण जेव्हा स्त्रिया पुढे येऊन बदल घडवतात तेव्हा तो बदल खूप स्ट्रॉंग असतो. अँड सो आय एम हॅपी. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी एकटा पुरुष आहे आणि सगळ्या स्त्रिया माझ्याबरोबर आहेत तिकडे. तो हे माझं भाग्य. थँक्यू लोकसत्ता. माझं नाव नक्षत्र बागवे. मी मुंबईचा. वयाच्या खूप लवकर मी समलैंगिक किंवा गे व्यक्ती म्हणून कमिंग आउट केलं. मी एक अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर ॲक्टर आहे. माझे ट्रॅव्हल बिझनेस आहे, इव्हेंट बिझनेस आहे आणि जवळजवळ 15 वर्ष मी कम्युनिटीच्या हक्कांसाठी लढतो आहे. त्यासाठी मला लोकसत्ताद्वारे अवॉर्डसुद्धा मिळाला आहे आणि आनंद होतो. परत असं वाटतं माहेर गेल्यासारखा आनंद असतो, तसाच लोकसत्तामध्ये आल्याचा आनंद आहे. तो थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी बॅक. जावेद, तुझ्यापासून सुरुवात कर. चालेल. माझा जन्म विक्रोळी पाकसाईट म्हणून एक वस्ती आहे, तिथे झाला होता. 10-10 खोली होती आमची. आई माझी घरकाम करायची. वडील रिक्षा चालवायचे, पण अल्कोहोलिझममुळे खूप जास्त आमच्या घरी इश्यूज वगैरे असायचे. आणि ह्या सगळ्यात मी त्यांच्यासाठी घराचा मोठा मुलगा म्हणून जन्माला आलेले. आणि त्यांचे माझ्याकडे होप्स होते की आता मुलगा झाला आहे म्हणजे है ना, तो आमचं घर पुढे चालवणार. आणि त्या सगळ्यात भरपूर गोष्टी होत्या. म्हणजे मी एक फेमिनिन चाइल्ड असल्यामुळे बुलिंग व्हायची खूप. म्हणजे घराच्या, आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे स्लम एरियामध्ये तुम्ही घराच्या बाहेर गेलात, तुम्ही जर एक फेमिनिन मूल असाल तर तुम्हाला असे वेगवेगळे नाव दिले जातात, राईट. आणि म्हणजे बायल्या, छक्का, असे भरपूर शब्द, राईट. आणि त्यात अजून तुम्हाला कळणं म्हणजे माझ्या वेळेस जेव्हा मी शाळेत होते, एक 6वी-7वीच्या वेळेस सगळ्यांना असं काही कळून येत नाही, पण 8वीपर्यंत जेव्हा मुलं जातात, जेव्हा किशोरावस्था ज्याला म्हणतात किंवा प्युबर्टी म्हणतात, त्यावेळेस जेव्हा माझे मित्र मैत्रिणी एक दुसऱ्यांसोबत आकर्षित व्हायला लागले किंवा लोकांचे रिलेशनशिप्स व्हायला लागले, आणि त्यावेळेस मी मुलांकडे आकर्षित व्हायला लागले. आणि मला असं वाटायचं मला स्वतःला असं वाटायचं की मी एक मुलगी आहे. पण ते बदलत गेलं. म्हणजे मोठं होता होता आई मला सांगत गेली की आत्ता तू मोठा झालास, आता तू असं वाग, है ना. आणि आधीपर्यंत ते लहान मूल म्हणून ते सोडून द्यायचे. म्हणजे मला आठवतं मी 4थीमध्ये पहिल्यांदा जेव्हा एका मुलीची म्हणजे मी शाळेत डान्स केला होता एकदा, आणि मला ते घागरा चोली आणि पूर्ण मेकअप त्यांनी 4थमध्ये केला होता. आणि आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ, जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःच्या टचमध्ये आले होते. तोपर्यंत पण हळूहळू मी 10वी-11वीत गेले तेव्हा मला कळलं की देर इज समथिंग कॉल्ड गे. कारण हरीश अय्यर, नक्षत्र, अ लॉट ऑफ देम, राईट, दे वर आउट अँड प्राऊड दॅट टाइम ऑल्सो. सेक्शन 377 जायच्या आधीपासून भरपूर लोक आउट होते. त्यावेळी तो रिचार्ज इंटरनेटवाला यायचा, राईट. ते स्क्रॅच करून 7 रुपयाला इंटरनेट मिळायचं, आणि त्यात इतकं तुम्ही इंटरनेटवर शोधू नव्हते शकत. आत्ता तरी भरपूर गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत इंटरनेटवर. आणि तेव्हा मला गे हा शब्द कळाला की तुम्ही मुलगा असून मुलांशी आकर्षित आहात तर तुम्ही गे आहात. आणि मला वाटलं हे एक सेफ ऑप्शन आहे आईला सांगायसाठी की कारण माझ्या जितक्या पण ट्रान्स बहिणी आहेत, मी मोठी होताना हेच बघितलंय की ते एकतर सेक्स वर्क करतात किंवा भीक मागतात किंवा लग्नात असं कधीच नव्हतं की आम्ही बघितलंय की एक शाळेची टीचर ट्रान्स वुमन आहे किंवा एक गव्हर्नमेंट कार्यालयात कोणी कामाला आहे किंवा आज मी जिथे कामाला आहे गोदरेजमध्ये कोणीच कधीच नाही पाहिलेलं आहे तसं. तर म्हणजे एका लहान मुलाला मोठं होताना बघताना म्हणजे मोठं होताना जे बघतायत की माझ्यासारखी जी लोकं आहेत ती फक्त हेच काम करू शकतात किंवा त्यांना समाज नाकारतोच आहे, तर त्या मुलाला पण स्वतःला एक्सेप्ट करणं हे खूप कठीण जातं. म्हणून एका ट्रान्स व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःला एक्सेप्ट करणं पण खूप कठीण असतं. आणि म्हणजे एक 18 वर्षाची असताना मी आईला सांगितलं की आई माझं असं असं आहे, मला मुलं आवडतात. माझ्या आईला कळलं नाही. 2-3 वर्ष ती बोलत होती की मीच काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुझं असं झालं. पण मला माहिती होतं की हे सगळं तर आहे, बिईंग क्विअर इज वन पार्ट ऑफ मी, पण मला शिक्षण घ्यायचं आहे, मला घराची भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पण माझ्यावरती घ्यायच्या आहेत, जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत स्वतःवरती. आणि ते सगळं लक्षात ठेवून मग नंतर
मी विचार केला, जेव्हा मला गोदरेजमध्ये जॉब मिळाला तेव्हा मी विचार केला, माझं MBA झालं, आय डिड MBA फ्रॉम वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन कंट्री, आणि ते पण मला करता आलं कारण तेव्हा मी ट्रान्झिशन नव्हतं केलं, तेव्हा मी कोणालाच सांगितली नव्हती ही गोष्ट. ते झाल्याच्या नंतर मग मी लोकांना सांगायला लागले की आय एम अ ट्रान्स पर्सन, आणि तेव्हा मी ॲक्च्युली स्वतःला एक्सेप्ट करू शकले ओपनली की आत्ता माझ्याकडे जर सगळं आहे. म्हणजे मला आधीपासून माहिती होतं की मी आतमधून काय आहे, पण समाजात ते स्वीकारणं आणि समाजात ते सांगणं विथ ऑल द ॲस्पेक्ट्स अराउंड माय लाईफ, ज्या ज्या गोष्टी होत्या माझ्या लाईफमध्ये त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही खूप मोठी जर्नी होती माझ्यासाठी. एक 25 वयाची असताना, 24 मागच्या वर्षी मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिला, म्हणजे मुलींचे कपडे वगैरे मी सगळं मेकअप करून गेले, मी इंटरव्ह्यू दिला, मी तिथे सिलेक्ट झाले, आणि तेव्हापासून देर हॅज बीन, मी कधी मागे वळून बघितलंच नाही. त्यांनी तुला सहज स्वीकारलं? हो, त्यांनी पण, म्हणजे मला असं कधी वाटूच दिलं नाही की माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं किंवा त्याच्याबद्दल मी पुढे बोलेन. पण एक 24 वर्ष होते जेव्हा आय केम आउट ॲज अ ट्रान्स पर्सन, पण आधीच मला भरपूर आधी कळालं होतं की माझ्याबद्दल काहीतरी वेगळं आहे. प्रिशा, तू काय सांगशील? तर मला वाटतंय की जेव्हापासून मी लहान होती तेव्हापासूनच मला मुली आवडायचे, पण म्हणजे तू मुलगी आहे म्हणून समाज असं म्हणतं की तुला मुलंच आवडायला पाहिजे, म्हणजे ते कोण विचार करत नाही की तुला मुली पण आवडू शकतात म्हणून असं. तर म्हणजे स्कूलमध्ये मला अजूनही आठवण आहे की असं एक टर्म आहे कंपल्सरी हेट्रोसेक्शुअलिटी म्हणून. मग ते म्हणजे काय असतं की यू आर कंपल्सरीली, म्हणजे फोर्सफुली आकर्षित मी झाली म्हणजे असं मुलांकडे. म्हणजे मला मुलं आवडत नव्हते, पण मी समाजासाठी म्हणजे एका नजरेसाठी ते मी मुलांकडे आकर्षित झाली मी म्हणजे. तर पण तेव्हा पण मला असं मनाने असं आवडायचं नाही ते. तरी पण अरे बाकीचे माझे क्लासमेट्स जे आहे ते आकर्षित होतात म्हणून माझं पण असं होतं की हां, तू पण आकर्षित व्हायला पाहिजे मुलांकडे. नंतर पुढे होत गेलं. नंतर एक मला अजूनही आठवण आहे, 7वीमध्ये एका माझ्या क्लासमेटने सांगितलं होतं की असेही लोक असतात की म्हणजे जे लोक मुलींना आवडतात आणि मुलांना आवडतात. मग त्या टायमिंगला मी सांगितलं, छे असं काय असतं, असं नसतं, असं वगैरे नसतं. पण त्या टायमिंगला मला म्हणजे असं खूप घरी जाऊन मी त्यावेळी मला माहिती आहे की खूप असं मी त्याच्यावर विचार केलेलं, पण फोर्सफुली मी ते नाकारलं, म्हणजे असं नाही असतं, ते नाही असतं. नंतर पुढे जसं जात गेलं, म्हणजे वय वाढत गेलं, तेव्हा असं झालं की आता मी इग्नोर नाही करू शकत ह्या गोष्टीला. मग नंतर इंटरनेटमध्ये जाऊन सगळं हे करून ते करून शोध करून सगळं, जसं जामिनीने सांगितलं, इंटरनेट हॅज विथ द बेस्ट फ्रेंड आय वुड से. सो ते केलं, आणि नंतर माझ्या बेस्ट फ्रेंडकडे मी सांगितलं की असं आहे, आणि तिने सांगितलं की तू जे आहे ते आहे, त्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे. तर त्या क्षणापासून आय फील लाईक काय म्हणतात त्याला, तेव्हापासून मी माझ्या आयडेंटिटीला स्वीकारले. मग तेव्हापासून मला असं, आणि त्याच्याबद्दल अजूनही इन्फॉर्मेशन घेत चालली आहे मी अजूनपर्यंत. तर घरातून कसा रिस्पॉन्स होता या ह्याच्याबद्दल? घराचं त्यांनी अजून तरी स्वीकारले नाही आहे, कारण त्यांची अजूनही अपेक्षा आहे की तू मुलगी आहे तर तू मुलासोबतच लग्न करायला पाहिजे. पण त्याचं मी अजूनही, मी काय म्हणणार, त्यांना म्हणजे फाईट करते त्याचं म्हणून, आणि म्हणजे समजवायला त्यांना प्रयत्न करते की असं नसतं, पण तरी तसं आहे ते. नक्षत्र, तू? मुळात माझा जन्म 90चा, त्यामुळे त्यावेळेला सिच्युएशन खूपच जास्त वेगळी होती. इंटरनेट नव्हतं किंवा कोणाकडे बोलण्याची मुभा नव्हती, आणि माझा जन्म डोंबिवलीचा, त्यामुळे तुम्हाला जास्त एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबल व्हावं लागतं. तुम्ही डोंबिवलीमध्ये जन्माला आलात किंवा तुम्ही ठाण्यामध्ये जन्माला आलात तर 7 वाजता घरी जाऊन शुभंकरोती बोलायचं, हातपाय धुवून अभ्यासाला बसायचं, असं ते एकदम आदर्श आयुष्य माझं होतं. आणि ते म्हणतात ना शर्माजी का बेटा, म्हणजे एकदम आदर्श मुलगा, अभ्यासात चांगला, सगळ्या याच्यात हुशार. तर ही आदर्श अशी व्यक्ती किंवा आदर्श असा मुलगा एक अनादर्श किंवा नावडताच कशामुळे झाला, तर त्याने स्वतःचं अस्तित्व स्वीकारण्यासाठी प्रयत्न केला. वेन आय डिसायडेड टू चूज माय सेल्फ. लहानपणापासून ना त्यावेळेला 90च्या आमच्या मुलांना, त्या दशकातल्या, गे लेस्बियन वर्ड हे माहीत नव्हते. त्यामुळे आयडेंटिटी आम्हाला समाज देतो की तुम्ही छक्का आहात, तुम्ही बायल्या आहात, तुम्ही हिजडा आहात, आणि आम्हाला माहिती आहे की हे शब्द आमच्याशी निगडीत नाही आहेत. आता ते भलेही आमच्या समूहातला एक
एक भाग आहे, एक अविभाज्य भाग आहेत, पण मी त्या शब्दाशी रिलेट नाही करू शकत. त्यामुळे आमची आयडेंटिटी समाजाने ठरवली आणि त्या आयडेंटिटीच्या विरोधात आमचा लढा होता. माझे वडील बँकेत होते, आता रिटायर झाले, तर त्यांची बदली झाली होती विदर्भामध्ये. तिकडे लोड शेडिंग आणि सगळं काही होतं. लायब्ररीमध्ये अशी पुस्तकं नव्हती, कोणाशी बोलायचं, परत खानदानकी इज्जत, कारण वडील बँकर असल्यामुळे सगळे शेतकरी वडिलांवर अवलंबून, त्यामुळे भीती असायची की कोणाकडे बोलायचं. मला आठवतं मी 9वीत असताना मला पहिल्यांदा आकर्षण वाटलं एका मुलाबद्दल जो माझा वर्गमित्र होता. आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये ना ती मुलं मुलींबद्दल बोलायची आणि मला वाटायचं की ह्यांच्यात काहीतरी चुकीचं आहे, मी नॉर्मल आहे, त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतकं नॅचरली ते वाटायचं, पण कोणाशी बोललो नाही. माझ्या 12वीसाठी मी पुन्हा मुंबईत आलो आणि त्यावेळेला सायबर कॅफेचा जमाना होता. 10 रुपये अर्धा तास, 20 रुपये 1 तास. आणि मी मुद्दामून दुपारी गेलो कारण ते रिकामं असायचं. एका कोपऱ्यातला PC बघितला, आजूबाजूला बघितलं कोण बघतंय का, पण काय सर्च करायचं मला माहीत नव्हतं, कारण त्यावेळेला गे, समलैंगिक, LGBT हे शब्दही माहीत नव्हते. मी टाईप केलं इंग्लिशमध्ये त्या गुगल सर्च बारवर, आय एम अ बॉय अँड आय लाईक बॉईज, आणि त्या एका एंटर हिट नंतर जे काही भांडार ओपन झालं माहितीचं ते खूप वेगळं होतं आणि इट वॉज टू मच टू प्रोसेस. मी माझ्या आईवडिलांपासून कधी काही लपवलं नव्हतं. माझी आई आता नाही आहे जगामध्ये, पण आई, बाबा आणि मी जेवणाला रात्री बसलेलो टेबलावर आणि मला तो दिवस नेहमी आठवतो. आणि तो जवळजवळ 100हून जास्त इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तरी ते अंगावर काटा येतोच येतो. आईला आणि बाबांना मी म्हटलं की मला वाटतं मला ना मुलं आवडतात. आणि आईची पहिली रिॲक्शन होती, तू जेव्हा जन्माला आला तेव्हा मेलास का नाही, आणि ते एक्सपेक्टेड होतं. पण सर्वात जास्त हार्श रिॲक्शन होती माझ्या वडिलांची, कारण त्यांनी रिॲक्टच नाही केलं. मी स्वतःला बंद खोलीत लॉक केलं आणि मी रडलो. ह्याच्यासाठी नाही की त्यांनी असं रिॲक्ट केलं, मी रडलो कारण की मला खूप मोकळं वाटलं, की असं वाटलं की खूप मोठं ओझं मी आतापर्यंत जवळजवळ 4-5 वर्ष त्याच्या डोक्यावर कॅरी केलं आणि ते फायनली निघालं. घरच्यांनी आणि मी 5 वर्ष आम्ही एका घरात राहिलो, पण बोललोच नाही एकमेकांशी. नॉर्मल गोष्टीसाठी बोलायचो तेवढंच. त्यांना वेळ दिला, कारण की मला माहिती आहे की ते त्या जनरेशनमधनं आले ज्यांच्या वेळेला हे गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम नव्हतं, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे मला माहिती आहे की जसं मी मला स्वीकारायला वेळ घेतला तसं माझ्या वडिलांना आणि आईलाही वेळ दिला पाहिजे. 5 वर्ष लागली. आणि नंतर माझी आई आमच्या LGBTQ प्राईड मार्च असतात तिथे आय एम प्राऊड ऑफ माय गे सनचा बॅनर घेऊन आली होती आणि ती प्रत्येक प्राईड मार्चला यायची. थँक्यू. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सगळा स्ट्रगल बघितला, म्हणजे घरच्यांनी झिडकारल्यापासून ते स्वीकारल्यापर्यंत. आणि त्यांच्याबद्दल मला बिलकुल राग नाही, त्यांनी हे केलं आणि आय एम थँकफुल. कारण जर सगळं जर सोप्या पद्धतीने मला मिळालं असतं ना, तर मग ते खूपच आयुष्य खूप सोपं झालं असतं. जो स्ट्रगल मी केला आयुष्यात, जो लढा मी केला, त्याच्यामुळे मी एक बेटर पर्सन होऊ शकलो. त्यामुळे वयाच्या 21व्या वर्षी मी कमिंग आऊट केलं टाइम्स ऑफ इंडियाच्या इंटरव्ह्यूतर्फे. आणि सगळ्यांना आता माहिती आहे, म्हणजे जिकडे मी राहतो तिकडेही सगळ्यांना माहिती आहे. आणि कोणी तू तसा आहेस किंवा तू तो आहेस असं नाही बघत, तू एक माणूस आहेस आणि तू माणूस म्हणून छान आहेस या नजरेने बघतात. पण तुम्हाला लोकांचं मन जिंकावं लागतं. LGBTQच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक उत्तम माणूस पहिले व्हायचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन करा, असं मी लोकांना म्हणतो. सो आय थिंक मी ते सक्सेसफुली केलं आणि त्याचा आनंद आहे. अरुणाताई, तुम्हाला जेव्हा कळलं की तुमचा मुलगा गे आहे तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? मला जेव्हा कळलं, म्हणजे अभिषेक, माझ्या मुलाचं नाव अभिषेक आहे आणि तो 17 वर्षाचा असताना त्याने मला सांगायचं ठरवलं. आणि पण तरी त्यांनी डायरेक्टली स्वतः येऊन नाही सांगितलं, त्यांनी मित्राच्या थ्रू, म्हणजे मित्राने सांगायचं असं प्लॅन केलेलं. आणि ते पण अभिषेकबद्दल नाही सांगणार, तो दुसऱ्या एका मुलाबद्दल सांगणार असं होतं. आणि मग सांगितलं एके दिवशी. आणि मला ते 15 दिवस दिले होते शिकण्यासाठी, की गे म्हणजे काय, मी ऐकणार गे तर मला माझ्या बाबतीतलं कळणार की मला माहीत आहे की नाही. आणि माझ्याजवळ तो जास्त क्लोज असल्यामुळे असतं ना, मूल आई किंवा बाबाच्या जवळच असतं, तर माझ्याशी क्लोज असल्यामुळे फक्त मला सांगायचं होतं. आणि मग म्हणून मग त्याचा मित्राने येऊन सांगितलं की कोणीतरी एक मुलगा गे आहे आणि तो गे आहे म्हणून त्याला त्याचे आईवडील ॲक्सेप्ट नाही करत, आई त्याला मारते, त्याच्यासाठी जेवण नाही बनवत वगैरे वगैरे असं सगळं सांगितलं. आणि मी त्यावेळेला पहिल्यांदा, म्हणजे सरप्रायझिंगली एवढ्या वर्षात, म्हणजे मी कधी गे कम्युनिटी, म्हणजे आपल्याला
म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे फक्त हिजरा कम्युनिटी माहिती आहे, विच इज म्हणजे अगदी खूप वर्षापासून. पण ते पण नाही माहिती होतं की ते ट्रान्सजेंडर म्हणजे LGBT मधला टी आहे, हे पण नाही माहीत. तर मी विचारलं, म्हटलं गे म्हणजे काय? तेव्हा त्यांनी फक्त एवढं सिम्पल डेफिनेशन सांगितलं की आंटी गे म्हणजे जसं तुम्ही ना म्हणजे हेटेरोसेक्शुअल आहे आणि तुम्ही म्हणजे बाई आहात, तर मग तुम्हाला मुलाशी लग्न करायचं होतं, तसं गे म्हणजे एका मुलाला दुसरा मुलगा आवडतो, एवढं सिम्पल डेफिनेशन. तर मी म्हटलं हां, म्हटलं मग काय झालं? तर त्याला मुलगा आवडतो, तर आई असं कसं करू शकते? माझ्यासाठी ते सरप्रायझिंग होतं की कुठलीही आईसाठी आपली मुलं, ती मुलं कितीही वाईट असू दे, म्हणजे लिटरली आय एम सेइंग की म्हणजे त्यांनी काहीही का केलं तरी त्यांच्यासाठी ती आपली मुलं असतात. तर असं कसं म्हणजे की आई जेवण नाही बनवत आणि मारते आणि तिला हकलून दिलं आहे घरातून वगैरे, हे ऐकल्यावर मला ते शॉक झालं. आणि जसं मी HR हेड आहे ना, म्हणजे काउन्सेलिंग हे मुळात आतून आहे ना, माझ्या एम्प्लॉईजना काउन्सेलिंग वगैरे करायचं, तर मी लगेच म्हटलं असं कसं? मग मी म्हटलं मी तिच्याशी बोलते, त्या आईशी मी बोलते, तिला समजावते. पण माझ्यासाठी असं होतं की त्या दिवशी पहिल्यांदा मी ऐकलं आहे गे, तर आधी मी बोलू काय? म्हणून मी काय केलं, म्हणजे जसं इंटरनेटचं सांगितलं तसं मी रोज मग ऑफिसमध्ये जाऊन जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा इंटरनेटवर शोधायची की व्हॉट इज गे लाईफ काय, का असं, म्हणजे की आई वडील ॲक्सेप्ट नाही करत असं काय आहे, हे मी शिकायचा प्रयत्न केला. का? तर त्या मुलाला हेल्प करावी. असं करत करत 15 दिवस झाले मी रोज शिकते. आणि इथून मला त्याचा मित्रच मला सगळं सांगतोय सेक्शन 377 बद्दल, बिईंग गे इज कॉल्ड क्रिमिनल वगैरे असं सगळं सांगितलं. आणि मी शिकते तोपर्यंत 15 दिवस झाले आणि अभिषेक आला एक दिवस आणि मला असं म्हणाला, मम्मा उद्या जेव्हा तू ऑफिसमधून येणार तेव्हा आहे ना, तू स्वतःला फ्री ठेव, म्हणजे आल्यावर जेवण वगैरे आपण बनवतो ना, तर स्वतःला फ्री ठेव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर मी असं म्हटलं उद्या कशाला, आताच सांग ना काय ते. आम्ही आहे ना, आमचं तिघांचं बॉन्डिंग असं आहे ना की काहीही कुठेही कळलं, आता तर मोबाईल आहे, लगेचच शेअर करायचं, पहिलं फोन उचलून तसं. तर म्हणाल नाही उद्याच. ते उद्या ह्यासाठी होतं, दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर बरोड्याला जाणार होते, घरी नव्हते, म्हणून आम्ही फक्त दोघंच असणार आहे, त्यासाठी त्याने तो दिवस ठरवलेला. झालं, मी खुश होते की हा माझ्याशी बोलणार आहे, म्हणजे ह्याला नक्की कुठल्या मुलीवर प्रेम झालं आहे, हे मी एक्सपेक्ट करत होती असेल कदाचित. दुसरं काय वाढलंच नाही डोक्यात. मी आले संध्याकाळी, आम्ही बोलायला सुरुवात केली आणि मग त्याने म्हणतो की मम्मा तुला नाही, मग मला जेव्हा आदल्या दिवशी जेव्हा सांगितलं तेव्हा मी म्हणाली, अरे तुझा मित्र आहे ना, मला असं वाटतं त्याने सांगितलं दुसऱ्या कोणाची तरी कोणतरी गे आहे म्हणून, पण मला असं वाटतं तो स्वतःच गे आहे आणि ही त्याची स्टोरी आहे. तो ज्या तऱ्हेने त्या 15 दिवसात बोलत होता ना, मला असं वाटलं त्याचीच आहे. अभिषेक म्हणाला हा मम्मा मग काय? तर म्हणजे त्याला असं वाटलं की हो, माझ्या आईला हे पण कळलं की ही स्टोरी त्याचीच होती, त्याचा अर्थ उद्या त्याला काहीच मला सांगायला नाही लागणार, मला कळणार है ना. तर दुसऱ्या दिवशी सुरू झालं आणि तो मला म्हणाला की मम्मा तुला माहिती आहे ऑलरेडी, म्हणजे तुला माहिती आहे. मी सगळे गेसेस करते की अच्छा कोणती मुलगी आहे पासून जी सुरुवात, मग तो स्पोर्ट्समध्ये होता, मग तो म्हणजे असं काय काय सायन्स एक्झिबिशन वगैरे, मी सगळं विचारून झालं की नाही. मग शेवटी आणि एकतर जेवण नाही बनवलं आहे, वाजले ऑलमोस्ट 9 वाजले. म्हटलं आता करणार काय? म्हटलं अरे हॉटेल्स बंद होतील, चल तू सांग काय ते, आपण जाऊया जेवायला. तर मग शेवटी तो नाही, तरी मग हळूहळू त्याची ओठ थरथरतात आहेत, घाबरतोय, ऑलमोस्ट रडायला आला आहे की मी का बोलत नाही. त्याला असं वाटत होतं की मला कळतंय आणि मी मुद्दाम बोलत नाही. तर मला म्हणाला की मम्मा मी जर तुला सांगितलं तर तू जी एवढं माझ्यावर प्रेम करते ते तू प्रेम करायचं बंद करशील, माझ्यावर रागवशील वगैरे वगैरे. तर अरे म्हटलं तू काहीही सांग, मी अजिबात रागवणार नाही, जे काय ते आपण डिस्कस करूया. तर नाही. मग नंतर अचानक मला असं वाटलं की हल्ली त्याच्या मित्राबरोबर माझा हा विषय चालू आहे. मी त्याला विचारलं, म्हटलं तुझा मित्र गे आहे, तू पण गे आहेस का? तो उठला, आला आणि मला मिठी मारून रडायला लागला आणि मला म्हणाला की मम्मा आर यू अँग्री, आर यू अशेम्ड ऑफ इट, डू यू स्टील लव्ह मी? तर म्हटलं ओ बापरे, तुला हे बोलायचं होतं? म्हटलं आता नाव आय लव्ह यू इवन मोर, म्हटलं पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करते. आणि म्हटलं आता मला बघायचं आहे की कोण तुला क्रिमिनल बोलतं. जे रिअल क्रिमिनल्स आहेत ते तर असे फिरतात आहेत आणि तू
जस्ट बिकॉज तुला मुलगा म्हणजे तुला मुलगा आवडतो म्हणून तू कसा क्रिमिनल असू शकतो. तर म्हटलं चल आपण जेवायला जाऊया. आम्ही गेलो आणि त्याच दिवशी रात्री जाऊन हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन केलं ऑफ कमिंग आउट. तर इट वॉज एक्झॅक्टली म्हणजे आय नो की म्हणजे जे आता मी एवढ्या वर्षात जे काम करते, अभिषेक पण 1990चा बॉर्न आहे. तर मला माहिती आहे की पॅरेंट्सना किती कठीण जातं. ती खरी गोष्ट आहे. सगळ्या पॅरेंट्सना लगेच समजत नाही. माझ्यासाठी असं होतं की सगळ्यांपेक्षा वर आपलं मूल, सोसायटी तर येतच नाही समोर. जे दुसरे पॅरेंट्स करतात ना की जेव्हा मुलं सांगतात तेव्हा ते मुलांच्या आणि आपल्यामध्ये सोसायटीची वॉल आणतात मध्ये आणि त्यांना आपल्यापासून दूर करतात. आणि ते एक्झॅक्टली आम्ही काम करतोय की त्यांना जवळ आणण्याचं काम. ती जी वॉल आहे ती तोडायचं काम आम्ही करतोय. नातेवाईकांच्या काही तीव्र रिॲक्शन्स आल्या का या बाबतीत? कोणाची? नातेवाईक. माझ्यासाठी असं आहे ना, अच्छा तुम्ही नातेवाईक डायरेक्ट विचारलं, तुम्ही अजून वडिलांचं विचारलं नाही. वडिलांचं असं होतं की वडील नव्हते तेव्हा. त्या रात्री आमचं असं, म्हणजे मी शॉर्टमध्ये सांगते, त्या रात्री आमचं असं झालं की आल्यावर एकतर अभिषेक एवढा एक्सायटेड होता की मला म्हणतो मम्मा तुझा काही प्रश्न असेल तर विचार. मी एकदम म्हणजे अशी वेगळंच एक्साइटमेंट होती माझी, यु नो. आणि आम्ही जेवतोय वगैरे काहीच नाही, तर तो म्हणतो मम्मा तुला काय प्रश्न असतील. त्याला शॉकिंग होतं की असं कसं लगेच ॲक्सेप्ट केलं. त्याने माहिती आहे सगळ्या मित्रांना किती लोकांना सांगून ठेवलेलं मी आज कमिंग आउट. तो असा आम्ही बोलतोय ना, त्याचा फोन तिथे सायलेंट म्हणजे व्हायब्रेशनवर आहे आणि वाचतोय, मेसेज येतात आहेत. ह्या सगळे तिथे आपापल्या घरी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आहे ना, की काय होत आहे तिकडे. एवढा तास का लागले की काय झालंय. तर त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं जर मला आईने घरातून बाहेर काढलं तर तुम्ही घ्यायचंय, हे सांगून ठेवलेलं. तर मग मी म्हटलं, आणि मी आमचं बोलणं चालू होतं, म्हटलं अरे तू फोन वाचतो, घे कोणाचा आहे वगैरे. नाही ते ठीक आहे, ते त्याला माहिती आहे ते काय आहे ते. म्हटलं आता सगळ्यांना फोन उचलून सांग की आय एम ओके म्हणून सांगून टाक असं. मग नंतर आल्यावर आमचं ती अख्खी रात्र आम्ही जागे होतो दोघंही. त्याच आमचं एवढं डिस्कशन झालं. मला त्यांनी सांगितलं तो त्यावेळेला नुसतं 12वीची एक्झाम पण नाही झालेली. आणि मला त्यांनी हे सांगितलं जे विच इज इम्पॉर्टंट, म्हणजे पॉईंट असा होता की ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की म्हणजे माझ्याबद्दलची इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ती त्यावेळेला ब्लॅकमेलिंग चालायचं, जे आता पण चालतं, त्याच्याबद्दल नक्षत्र सांगेलच. तर मला आहे ना माझ्या बाबतीतलं इम्पॉर्टंट गोष्ट, मला दुसरे कोणी तुला येऊन सांगणार हे नको होतं, मला स्वतःला तुला सांगायचं आहे. तर त्यामुळे म्हणून त्याला सांगायचं होतं. तर मला म्हणाला की म्हणून मला सांगायचं होतं. आता मला असं वाटतं की अख्खी दुनिया माझ्याबरोबर आहे. आणि म्हणजे मी जगाला जिंकलो असं वाटतंय की माझ्या आईचा एकचा सपोर्ट. आणि अशी पण मी लहानपणापासून मला झाशी की राणी म्हणून फेमस आहे की कोणाचीच पर्वा करत नाही, जसं तुम्ही विचारलं ना की. तर वडिलांचं बाबतीतलं असं होतं की मला अभिषेक म्हणाला की मम्मा मला तुझा म्हणजे सांगायचं होतं आणि सपोर्ट पाहिजे होता, कारण मी अभ्यासावर फोकस करू शकत, अभ्यासात एवढा हुशार पण त्या वर्षी तो फोकस करू शकत नव्हता. तर म्हणाला की आता मी माझं एज्युकेशन कंप्लीट होऊ दे. मग त्याचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. तोपर्यंत तेवढे वर्ष त्यांनी मला सांगितलं पप्पांना प्लीज तोपर्यंत सांगायचं नाही, म्हणून तेवढे वर्ष सांगितलं नाही. आणि जेव्हा नंतर झालं जसं ग्रॅज्युएशन, त्याने मला म्हणाला की मम्मा तू ऑफिसला जा, मी एकटा सांगेन म्हणून. हां. आणि दोघांचं आय थिंक फक्त 10 मिनटं डिस्कशन झालं. सरळ मी गे आहे. गेचा अर्थ माहिती आहे ना, गे म्हणजे मी लग्न मुलीशी करणार नाही, केलं तर मुलाशी करणार, हा माझा बॉयफ्रेंड. आणि हे तुमचं म्हणजे ह्यामध्ये कोणाची चुकी नाही, ना तुमची चुकी, ना माझी चुकी, ना मम्माची चुकी. तर तुम्हाला काय प्रश्न असेल तर मला विचारा. मम्माशी भांडायचं नाही किंवा बोलायचं नाही काय की अच्छा तुझ्या पॅम्परिंगमुळे असं झालं वगैरे, तसं काही नाही करायचं. तर सरळ मला विचारायचं. हे डिस्कशन. आणि वडिलांनी ते सांगितलं, वडील आले तिथे, त्यांनी सांगितलं की बघ तू माझा मुलगा आहेस, तू आमचा मुलगा आहेस आणि तू आमचा मुलगाच राहणार आहेस. तू काहीही, तू माझ्यासाठी तू अतिशय चांगला माणूस आहेस, तर त्यामुळे लगेच इमिजिएट ॲक्सेप्टन्स झाला. आता इथे पॉईंट हा आहे, एवढा तो माझ्याशी क्लोज असून सुद्धा त्याला मला सांगायला, जे त्यांनी सांगितलं पण नाही, मी त्याला त्यातून बाहेर काढलं. एवढा घाबरत होता.
आणि जेव्हा त्याला माझा सपोर्ट मिळाला त्यानंतर तो एवढा कम्फर्टेबल आणि एवढा कॉन्फिडंट होता ना की त्याने स्वतःने सांगितलं वडिलांना. आणि नातेवाईकांच्या बाबतीत असं आहे ना, आम्ही नातेवाईकांना जे बरीच लोक करत असतील, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा पॉईंट असतो तेव्हा आम्ही डिस्कस करत नाही त्यांच्याबरोबर की आम्ही हे करू का, हे विकत घेऊ का, ते करू का वगैरे विचारत नाही. मी ह्या बाबतीत विचारणार आहे का की माझा मुलगा गे आहे, तुम्हाला आवडणार की नाही, तुम्ही ॲक्सेप्ट करणार की नाही, हे नाही विचारणार ना. मी फक्त त्यांना सांगणार असं, म्हणजे मी त्यावेळेचा काय पॉईंट होता की मी फक्त त्यांना सांगणार आहे की माझा मुलगा गे आहे आणि तो मुलीशी मुलाशी लग्न करणार किंवा करणार पण नाही, पण त्याला मुलं आवडतात. हे मी तर त्यांना म्हणजे त्यांचं ओपिनियन नकोच आहे मला. आपण जेव्हा ॲज अ पॅरेंट्स आपण जेव्हा मुलांना ॲक्सेप्ट करतो ना, बाकी दुनिया स्वतःहून ॲक्सेप्ट करते. आणि म्हणून मला सगळ्या पॅरेंट्सना सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट हा सांगायचा आहे की ॲक्सेप्टन्स जेव्हा तुमची मुलं सांगतात तेव्हा ॲक्सेप्टन्स बिफोर अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंगला स्वतःना ह्या मुलांना, जसं प्रत्येकाने सांगितलं की किती वर्ष लागली की त्यांना स्वतःचं सेल्फ ॲक्सेप्टन्स करायला, किती वेगळे आहेत हे कळलं आहे. आता आपले आई वडील जे हेट्रोसेक्शुअल आहेत त्यांना कसं सांगायचं, जास्तीत जास्त लोकांना ते हेट्रोसेक्शुअल बघतात तर कसं सांगायचं हे त्यांना एवढे वर्ष लागले. आईवडिलांना पण लागू शकतील, पण त्यासाठी म्हणजे थांबू नका. ॲक्सेप्टन्स मुलांना फक्त एवढंच बोलायचं की हां मी तुमच्याबरोबर आहे, म्हणजे आम्ही ॲक्सेप्ट करते, ठीक आहे, मला काय कळत नाही आहे, तू समजाव, बस एवढंच बोलायचं आहे. हाच एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जेमिनी, तुला कामाच्या ठिकाणी लोकांनी ॲक्सेप्ट केलं तर ती प्रोसेस काय होती त्याबद्दल सांग. अच्छा, MBA झाल्यानंतर MBAमध्ये एक प्लेसमेंट म्हणून एक गोष्ट असते. लोक MBA करतात प्लेस होण्यासाठी, हाय पॅकेजेस लोकांना मिळतात. मला त्या प्लेसमेंटमधूनच काढून टाकलं होतं, कारण त्यांना कळत नव्हतं मला मुलींमध्ये टाकावं मुलांमध्ये टाकावं है ना, आणि त्यांचे भरपूर रूल्स असतात वगैरे वगैरे भरपूर गोष्टी होत्या. आणि तेव्हा मी खूप घाबरले होते की मला जॉब मिळेल का नाही मिळेल. आता माझ्या आईवडिलांचे माझ्याकडून खूप एक्सपेक्टेशन्स आहेत. आईचे म्हणजे तिने इतकं स्ट्रगल केलं आहे माझ्यासाठी. मला 3 अजून छोटे भाऊ बहीण आहेत. हां, तर तो एक खूप प्रेशर होता डोक्यावर. पण लकीली मी बाहेरून मग शोधण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष MBA नंतर मी विदाऊट ट्रान्झिशनिंग काम केलं सगळीकडे. मला माहिती होतं गोदरेज इन्क्लुझिव्ह कंपनी आहे, तिथे जाऊन बहुतेक मला एक चांगली संधी मिळू शकते. मी अप्लाय केलं सहज एका पोझिशनसाठी, HR स्पेशलायझेशन, कारण मी केलं होतं. आणि त्यांनी मला बोलवलं की इंटरव्ह्यूसाठी या. आणि तो पहिला डॉक्युमेंट होता ज्यावरती मी माझं नाव चेंज केलं. जामिनी जे नाव आहे त्या म्हणजे माझी जी मॅनेजर आहे आत्ता जिच्यासोबत मी काम करते, तिला मी रेझ्युमे पाठवला आणि ती म्हणाली की तू काहीतरी नाव चेंज केलं आहेस ना, तेच टाकून दे. मी म्हटलं मी लिगली चेंज केलं नाही आहे, चालेल का तुम्हाला. ते म्हणाले की हरकत नाही आहे, सिस्टमचा प्रॉब्लेम नाही आहे इथे, तू चेंज करून पाठवतो. तो पहिला डॉक्युमेंट होता. आणि मी तो चेंज करून मग पाठवला. त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. 20 मिनिटात मी सिलेक्ट झाले इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यू नंतर म्हणजे खूप 1 तासाचा ऑलमोस्ट इंटरव्ह्यू झाला. आणि त्यानंतर त्यांनी मला लगेच फोन केला आणि म्हणाले की यू आर सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू. आता ह्या इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर ही खूप हे असतात, म्हणजे ऑर्गनायझेशन्स बोलतात की आम्ही इन्क्लुझिव्ह आहोत, वी आर ग्रेट प्लेस टू वर्क, आमच्या इथे आम्ही सगळ्यांना एक्सेप्ट करतो. पण इंटरनली भरपूर गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही ट्रान्स लोकांना ॲक्च्युली समजू शकता की नाही. तुम्ही जेव्हा स्मॉल थिंग्स राईट, म्हणजे एक ट्रान्स व्यक्ती जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये येते तर तुम्ही तुमच्या बाकीच्या टीमला सेन्सिटाईज केलं आहे की नाही याबद्दल. कारण भरपूर लोक कळत न कळत लोक काही ना काही बोलून जातात, हर्ट करतात. पण इथे जेव्हा मी आले ना, ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या गोदरेजमध्ये. आय थिंक तिथे गेल्यानंतर फ्रॉम सेन्सिटायझेशन, म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मी बघितलं अरे हे लोक LGBTQ बद्दल बोलत आहेत, इथे पहिल्याच दिवशी लोकांना सेन्सिटाईज करतायत. पॉलिसीज जेव्हा मी बघायला गेले, जसं लोकांसाठी मेडिकल केअर असतो तो तर होताच, पण एक ट्रान्स व्यक्तीच्या
लाईफमध्ये जेव्हा ते ट्रान्झिशन मेडिकली सुरू करतात, आता हे ट्रान्झिशन काय, तर तो जो बदलाव असतो जो मेडिकली आपण चेंज करतो फ्रॉम अ मेल टू फिमेल, राईट, त्याच्यामध्ये हॉर्मोन थेरपी असते, सेक्स चेंज ऑपरेशन असतात. आता जितके माझ्या बहिणी आहेत फ्रॉम दी ट्रान्स कम्युनिटी मोस्टली हॅव बीन मार्जिनलाइज्ड, म्हणजे ते खूप आधीपासून एक्सेप्ट केलेच नाही आहे, त्यांच्याकडे जॉब नाही आहे, तर त्यांच्याकडे पैसेही नाही आहे या सगळ्या सर्जरीज वगैरे हे ना, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी ह्या सगळ्या करायच्या. हे पहिलं ऑर्गनायझेशन मी बघितलं होतं जिथे मी गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे पण हॉर्मोन वगैरे घेताय, मेडिकल बिल्स जितके आहेत ते तुम्ही रिइम्बर्स करू शकता. तुम्ही सगळे पैसे म्हणजे जे, कारण मला जिवंत जगायचंच आहे, हे इतकं एक्सपेन्सिव्ह ऑलरेडी लाईफ आहे, त्यात ही माझं अजून एक वेगळं स्ट्रगल, आणि ते डोक्यावर प्रेशर राहणारच आहे की मला महिना कसा चालवू मी, किंवा ह्याच्यातच माझे पैसे जाते, आणि त्यामुळे भरपूर लोक ट्रान्झिशन नाही करत, आणि ते जे आनंद आज मी घेऊ शकते भरपूर लोक नाही घेऊ शकत त्याचं, राईट. आणि ते माझ्या ऑर्गनायझेशननी माझ्यासाठी सॉल्व्ह केलं की तू फक्त आमच्यासाठी चांगलं काम कर, बाकी सगळं आम्ही बघू. आणि तेव्हापासून ती म्हणजे मला असं वाटतं बाकी ऑर्गनायझेशन्सनी पण ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तरी स्वीकारल्या पाहिजे, कारण तुम्हाला स्किल्ड लोक पाहिजे. तुम्ही जेंडरनी त्याचा फरक काही पडणार नाही आहे, राईट, की तो माणूस आहे, बाई आहे, की यु नो व्हॉट एव्हर, ट्रान्सजेंडर कम्युनिटी, नॉन बायनरी, जेंडर, काही असू दे, त्यांच्यामध्ये काय स्किल्स आहेत ते तुम्ही बघा. आणि ते गोदरेजनी केलं माझ्यासाठी, आणि तेव्हापासून माझी म्हणजे आज माझ्या पेरेंट्सनी मला ॲक्सेप्ट केलं किंवा रिलेटिव्सनी ॲक्सेप्ट केलं, हे ह्याचमुळे की ते माझ्या आईने तर प्रेमासाठी केलं, कारण जसं अरुणा आंटीनी सांगितलं की आईसाठी मूल असतं, पण जे रिलेटिव्स आहेत आपल्यामध्ये असतं ना की मुलगा कामाला लागला कुठे, राईट, काय काम करतात, किती पगार आहे, हे सगळ्याची चौकशी आपल्या इथे पहिल्या होते. तर त्यांना असं वाटलं की आता हिनी तर हे केलं, पण मग पुढे असं जॉब वगैरे राहील का. आय थिंक रिलेटिव्सनी पण मला जास्त एक्सेप्टन्स आणि इज्जत ह्याचमुळे दिली की आज मी जिथे आहे. आणि जे बहुतेक त्यांनी असं बघितलं नसेल आधी कुठे पण तरी की आपल्या फॅमिलीमध्ये कोणी ट्रान्सजेंडर आहे, किंवा ज्या गोष्टी त्यांनी एक्सेप्ट, त्यांना वाटलं की नाही ह्या होऊ शकत नाही जर हिने ट्रान्झिशन केलं किंवा ही मुलींसारखी राहायला लागली, पण ते सगळं करूनही मी आज ट्रान्झिशन केलं. आय थिंक त्यामुळे मला जास्त एक्सेप्टन्स मिळालं रिलेटिव्सकडून पण, आणि मी माझ्या फॅमिलीचं आय कॅन टेक केअर ऑफ माय फॅमिली नाव स्टील आफ्टर ट्रान्झिशनिंग, हे खूप मोठं एक्झाम्पल होतं त्यांच्यासाठी. आणि त्यामुळे ही म्हणजे जॉबमध्ये एक जॉब मिळणं बाकी लोकांसाठी एक छोटी गोष्ट असू शकते, पण एका ट्रान्स व्यक्तीच्या लाईफमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. आय थिंक दॅट इज, तो पण एक पॉईंट आहे की म्हणजे जमिनीचंच सांगते पॉईंट की अजूनपर्यंत आपला जो पूर्वग्रह जो डोक्यात आहे ना की मुलाचं मुलगी झाली म्हणजे फक्त भीक मागणं किंवा आहे ना, म्हणजे जे हिजरा कम्युनिटीचे करतात ना तेच फक्त होऊ शकतं, हे डोक्यात आहे ना, ते हिने तोडलं आहे. आय थिंक त्यांच्यासाठी पण ही जर्नी आहे. जसं सांगितलं की ॲज मुलांना गे ॲक्सेप्ट करणं किंवा ट्रान्स ॲक्सेप्ट करणं, हे आता भरपूर लोक म्हणतात की कोणी मोठा व्यक्ती जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात, आमच्या घरात हे नको बाबा, मी बाहेरून ॲक्सेप्ट करेल ह्या गोष्टीला. माझ्या घरात जर माझ्या मुलांनी मला सांगितलं की मी मुलगी आहे तर ते ॲक्सेप्ट करणारच नाहीत पेरेंट्स. आणि ती त्यांच्यासाठी पण जर्नी आहे, राईट. मराठी भाषेत आपण करतो म्हणून ती करतेस हे सगळं पूर्ण वोकॅब चेंज होतं त्यांच्यासाठी पण. आणि ते मला माहिती होतं की ही त्यांच्यासाठी पण एक जर्नी आहे. तर हे पण ॲज अ क्विअर पर्सन वी शुड अंडरस्टँड दॅट आपण त्यांनाही तितकाच टाईम दिला पाहिजे. आणि अरुणा आंटींनी जसं सांगितलं, जरी आपल्याला कळत नसेल की हे कसं आता मी ह्या गोष्टीला सामोरं जाऊ, पण ते तुमचं मूल आहे, ते काही कसंही असू त्याला समजून घ्या, हळू वेळ घ्या पण समजून घ्या. त्रिशा, तुला कामाच्या ठिकाणी कसं ॲक्सेप्टन्स मिळालं? तर कसं आहे की मी जे असिस्टंट प्रोफेसर आहे, तर एज्युकेशन सेक्टरमध्ये इट्स लाईक डोंट से इट ॲट ऑल. म्हणजे कारण तुम्ही मुलांना इन्फ्लुएन्स करणार असं त्यांचं हे असतं, आयडियॉलॉजीज असतं. तर आणि कसं आहे की माझं असं जेंडर एक्सप्रेशन जे आहे ते फेमिनिन आहे, म्हणजे असं मुलीसारखी मी ड्रेसअप करते. पण खूप सारे असे लोक असतात, लेस्बियन्स असतात
ज्यांचे जेंडर एक्सप्रेशन जे आहे ते मॅस्क्युलन असतं. मग तसले अटायर्स तुम्ही एज्युकेशनच्या जे सेक्टरमध्ये तुम्ही घालू नाही शकत, कारण आपल्या इंडियन ह्याचे एज्युकेशनचं अटायर जे आहे ते फेमिनिन हे आहे. तर ते एक आहे. मग त्याच्यामध्ये आय एम व्हेरी लकी दॅट माझं ते जेंडर एक्सप्रेशन असं फेमिनिन असून हे ना डिस्क्रिमिनेट नाही होत मी. पण अशी भरपूर लोकं आहेत ज्यांचे डिस्क्रिमिनेशन फक्त त्यांच्या अटायरमधून होतं. ते एक आहे. आणि जसं मी सांगितलं, मुलांना इन्फ्लुएन्स करता तुम्ही, तर तुम्ही बोलूच नका ह्याच्याबद्दल. जे आहे ते शिकवून तुम्ही निघा असं. पण असं नसतं, कारण मला वाटतं की मुलं जास्तीत जास्त ते टाईम जे घेतात ते कॉलेज आणि स्कूलमध्ये घेतात. तर ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त बोलावं, कारण त्यांना म्हणजे असं नाही वाटणार की आम्ही काय वेगळं आहोत. म्हणजे जितकं बोलणार ज्याच्याबद्दल म्हणजे क्युअर कम्युनिटीबद्दल तेवढं जास्त चांगलं. नाहीतर म्हणजे एका स्टुडंटला किंवा एका मुलाला असं वाटू शकतं की अरे मी काय वेगळं आहे का असं. नाहीतर म्हणजे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही आहे. आणि टीचर हे मला वाटतं की असं आहे की दे कॅन गिव्ह यू राईट इन्फॉर्मेशन, दे कॅन प्रोव्हाइड यू म्हणजे एक चांगलं मार्ग दाखवू शकतात ते. मग ॲज अ टीचर मी हे माझं रोल समजते की मी जास्तीत जास्त ह्याच्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करावं आणि जास्तीत जास्त क्लासरूममध्ये ह्याच्याबद्दल बोलावं, कारण मुलांना त्याच्याबद्दल म्हणजे शिकायला भेटेल की काय आहे काय नाही आहे, काय म्हणजे हे आहे म्हणून. तर मला वाटतं की तेच आहे. आणि मला अजूनही आठवण आहे माझ्या फर्स्ट वर्कप्लेसमध्ये एकदम मी अशी थरथरत होती. त्यांनी सांगितलं एकदम थरथरत होती. माझी एक कलीग होती, आहे म्हणजे खूप चांगली बेस्ट फ्रेंड माझी. तर मी कमआउट म्हणजे आधी तिच्याकडे केली होती. तर आणि माझं असं होतं की अरे ती एक्सेप्ट करणार नाही करणार, म्हणजे एज्युकेशन सेक्टर आहे कसं ते म्हणजे असं. आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये कसं की हेट्रोनॉर्मेटिव्हिटी एक फॉलो होतं, म्हणजे जास्तीत जास्त लग्न झालेले लोक असतात आणि हे असं असतं. तर मला असं होतं की कसं बोलायचं. तर तिने असं मला एकदम ओपन हार्टेडली एक्सेप्ट केलं की नाही म्हणजे तू म्हणजे तुझं महत्त्वाचं जे आहे ते काम आहे, तुझं आयडेंटिटी नाही आहे. तू जे जसं काम करते आणि तू खूप चांगलं शिकवते मुलांना, तर ते महत्त्वाचं आहे रादर दॅन युअर आयडेंटिटी. तर ते एक होतं. आणि टचवूड मी सांगते आत्तापर्यंत कुठेही मी जॉबला गेली आहे मला एक्सेप्टन्स भेटलं आहे, तर आय एम व्हेरी लकी इन दॅट. सो येस, मला वाटतं की जितकं जास्त कॉलेज आणि स्कूलबद्दल ह्याच्याबद्दल बोलावं तेवढं जास्त चांगलं असेल त्याचं. नक्षत्र बिफोर ह्याने बोलायच्या आधी एक पॉईंट ॲड करते ह्यामध्ये. आम्हाला ॲज अ म्हणजे आम्ही पॅरेंटचं आमचा सपोर्ट ग्रुप आहे ना, तर आम्हाला बऱ्याचशा स्कूल्स आणि कॉलेजेसमधून आम्हाला इन्व्हिटेशन असतं. मी कितीतरी कॉलेजेसमध्ये आणि स्कूल्समध्ये जाऊन अवेअरनेसचे सेशन देतो आम्ही. तर त्यामुळे आता बरेचसे स्कूल्स कॉलेजेस आहेत ना, सेन्सिटायझेशन चालू आहे त्यांचं. थँक्यू. माझा अनुभव खूपच सुखद आहे. आणि की जसं माझं एज्युकेशन संपलं महाविद्यालयातलं, मी सेल्फ एम्प्लॉईड झालो. मला कधीच सॅलरी जॉब करायची गरज नाही झाली, कारण माझे 2 बिझनेस चालू केले, माझं फिल्म मेकिंग करिअर चालू झालं. उलट सिच्युएशन अशी आहे की आता जेव्हा मी जॉब देतो, मी फक्त आमच्या कम्युनिटीतल्या लोकांना जॉब देतो. त्यामुळे मला वाटतं की अजूनही स्ट्रगल आहे, पण आता ते पत्ते बदलायची वेळ आली आहे. म्हणजे आपण किती दिवस रडत बसणार या गोष्टींना की आम्ही स्ट्रगल करतोय. आता आपण ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या पाहिजे आपल्या लोकांसाठी. पण मला एक गोष्ट नक्की मांडायची आहे प्रकर्षाने, की आम्ही चौघही लोक जिथे बसलो आहोत ना, आम्ही खूप नशीबवान आहोत. म्हणजे आमचा स्ट्रगल आहे, पण आम्ही त्या अल्पसंख्याक समूहातला एक अल्पसंख्याक भाग आहोत. कारण अजूनही रस्त्यावर तुम्ही सिग्नलला जाल तर तिकडे आमच्या बहिणी भावंड टाळ्या बाजून पैसे मागतात का? कारण त्यांना लोक जॉब देत नाही आहेत. कोणाला उन्हात उभं राहून टाळ्या बाजून लोकांच्या शिव्याशाप, भेदभाव, घाणेरड नजरा कोणाला हवं आहे ते? कोणालाच नको आहे. मजा येत नाही उन्हात उभं राहून, पावसात उभं राहून हे कमवायची. तुम्हाला लहानपणापासून घरातनं वेगळं केलं जातं, म्हणून तुम्हाला एक परंपरा जी किन्नर समाजातली आहे ती एक्सेप्ट करावी लागते. अजूनही अशी लोक आहेत ज्यांना आपण बायल्या अशा शब्दाने म्हणतो. अशा कितीतरी केसेस आहेत की कामाच्या ठिकाणी टोमणे मारले म्हणून आत्महत्या केली. अशा खूप केसेस आहेत. त्या रिपोर्ट होत नाहीत कारण त्या बाहेर येत नाहीत, पण त्या आमच्यापर्यंत पोचतात. त्यामुळे वास्तव खूप खूप गडद आहे आणि डार्क आहे. आणि ते जितकं आपण आतमध्ये बघू तितकं ते भीतीदायक होत जातं.
अजून या गोष्टींबाबत अवेअरनेस नाही आहे. अजूनही अनेक कंपनीजमध्ये पॉलिसीज नाही आहेत तिथे आपण समान हक्क, तिथं लांबचीच गोष्ट, एक माणूस म्हणून कुठे ट्रीट केलं जातं या गोष्टीपासून सुरुवात गेली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा म्हणेन की आमचा स्ट्रगल जरी किती मोठा असला तरी आम्ही खूप नशीबवान आहोत त्या बाबतीत की आम्ही आमच्या भावना एक्सप्रेस करू शकतो. आम्ही मुंबई सिटीत राहतो, ठाण्यात राहतो, खेडेगावांमध्ये जावा सिच्युएशन इतकी बेकार आहे की लोक स्वतःला स्वीकार नाही करू शकत किंवा स्वतःला काय म्हणून घ्यावं हेही त्यांना माहीत नाही आहे. त्यामुळे जितकंही आमच्या सक्सेस स्टोरी तुम्ही ऐकाल आणि खुश व्हाल की समाज बदलतोय, ते खूप छोटंसं वास्तव आहे. ते बदलावं अशी इच्छा आहे, पण अजूनही आपण खूप मागे आहोत या बाबतीत. आय जस्ट लाईक टू एक इथे ॲड करायला मला आवडेल की जसं अरुणा आंटींनी सांगितलं की मी जे केलं आहे ते बहुतेक गोष्ट चेंज झाली आहे आता, पण किंवा यु नो दॅट इज समथिंग न्यू. पण अशा भरपूर, जसं नक्षत्रांनी सांगितलं, हे आमचं प्रिव्हिलेज आहे, हे आमचे विशेष अधिकार आहेत की आम्ही आज इथे बसून ही गोष्ट तुमच्यापर्यंत सांगू शकतोय, राईट. पण ह्यात हे करण्यासाठी पण आम्हाला सपोर्ट खूप लोकांचा मिळाला आहे आणि त्यात वन ऑफ द मेजर मोस्ट इम्पॉर्टंट सपोर्ट आहे माझ्या आईचा, की जर ती नसती किंवा ती माझ्यासाठी नसती उभी राहिली असती तर आज मी इथे बहुतेक येऊन बोलूच शकले नसते किंवा मी कधी ट्रान्झिशन केलंच नसतं. त्यामुळे हे समजणं इम्पॉर्टंट आहे की आई वडिलांचा सपोर्ट असला तर मुलाच्या लाईफमध्ये किंवा मुलीच्या लाईफमध्ये खूप बदलाव येऊ शकतात. तुम्ही जर तुमच्या मुलाला सोडलं, आता एड्युकेशन नसेल किंवा असं नाही की एड्युकेशन नसेल किंवा यु नो तुम्ही फॉर्मल नसल दिसात तर ते ट्रान्स व्यक्तींना एक्सेप्ट नाही करू शकत, त्यांना नाही अपॉर्च्युनिटी मिळाली एक्सेप्ट करायची, राईट. तुम्ही ते चेंजेस आणू शकतात ॲज पेरेंट्स बाय एक्सेप्टिंग युअर किड्स. आता मनुष्य म्हणून एक वी हॅव आवर ओन थिंग, म्हणजे आपली एक बेसिक नेसेसिटी आहे की कम्युनिटीज बनवणं, म्हणजे माझे नातेवाईक, माझी फॅमिली, राईट. तसंच समाजाने नाही स्वीकारल्यामुळे भरपूर ट्रान्स लोक आपली स्वतःची एक कम्युनिटी बनवतात. ती नंतर बदलाव झाली भरपूर वर्षापूर्वी, ज्याला किन्नर कम्युनिटी नंतर कल्चरल कम्युनिटी झाली. भरपूर लोक आहेत ट्रान्स कम्युनिटीमधले जे किन्नर कम्युनिटीचा भाग आहेत, भरपूर जे लोक आहेत जे नाही पण आहेत, राईट, ते आपल्या फॅमिलीसोबत राहतात. पण हेच मला सांगायचं होतं की तुमचा सपोर्ट किंवा तुम्ही ॲज पेरेंट्स, ॲज फॅमिलीज तुमच्या मुलासाठी किती किंवा मुलीसाठी किती उभे राहताय हा खूप गरजेचा प्रश्न आहे. हे मला समाज म्हणून पण किती महत्त्वाचं आहे या गोष्टीला सपोर्ट करणं असं तुला वाटतं? समाज, आता मी एक हल्लीचाच इन्सिडेंट सांगेल. समाज म्हणजे आपलीच मुलं. आपण आपल्या मुलांना काय शिक्षण देतोय किंवा आपण आपल्या मुलांना काय सांगतोय, कारण मुलांनी हेच ऐकले की अरे हे लोकांसोबत हे बरोबर लोक नाही आहेत, हे वेगळे लोक आहेत, राईट. मी इंस्टाग्रामवर कॉन्टेंट बनवते आणि रील टाकते. तुम्ही त्या रील खाली कॉमेंट्स जर बघाल, इतके घाणेरडे कॉमेंट्स, इतके म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, इतपत घाण लोक बोलतात की तुम्ही, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय गिव्ह यू एक्झाम्पल, तुम्ही ऑफिसमध्ये कामाला तर तुम्हाला मेटर्निटी लिव्ह मिळते का पेटर्निटी लिव्ह मिळते, तुम्ही वॉशरूम कोणते वापरता, म्हणजे ते त्यांना वाटतं हे लोक इतके आम्ही ह्यांच्याबद्दल काहीही बोलू शकतो. आणि हे जे कॉमेंट करणारे आहेत किंवा रस्त्याने चालताना बघणारे आहेत, हे कोण लोक आहेत? हे आपला समाजच आहे, हे आपल्याच फॅमिलीतले कोणीतरी लोक आहेत किंवा आपल्याच मित्रमैत्रिणींमधले लोक आहेत, राईट. आणि जर हा पण एक प्रश्न आहे की जर लोक त्याच्यासाठी उभे राहत आहेत किंवा काही बोलतात पण आहे, मग ते त्यांना पण बोलणार की तू त्यांच्यासारखं आहेस का, की तू त्यांच्यासारखी आहेस का, तू का. असे भरपूर कमी लोक आहेत जे ॲक्च्युली विदाउट केअरिंग अबाउट एनीबडी, कोणी कोणाचा विचार न करता सपोर्ट केला आहे LGBTQI कम्युनिटीला. आणि ट्रू ॲलायशिप, ज्याला बोलतात की समाज म्हणून आपण किती सपोर्ट करतोय. मला वाटतं सपोर्ट करण्याच्या आधी तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घ्या, है ना. ते बेसिक गोष्ट आहे की आपल्याला बहुतेक त्यांच्या लाईफ्सबद्दल, ते कुठून येतात, कारण सगळे लोक वेगवेगळे आहेत, राईट, त्यांच्या लाईफ्सबद्दल नाही माहिती. तर सपोर्ट करण्याच्या आधी आय थिंक तुम्ही त्यांच्याबद्दल जाणा, तुम्ही त्यांना तुम्ही जिथे आहात म्हणजे तुमच्या जे सर्कल आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. किंवा नॉर्मली जसं तुम्ही लोकांशी राहतात तसंच राहा. म्हणजे मी आधी म्हणजे आधी ट्रान्झिशनच्या आधी आणि आत्तामध्ये हा फरक आहे की मी भरपूर स्पेसेसमध्ये होते आधी, आता मी तिथे नाही आहे.
आणि आय एम व्हेरी सॅड टू से ते LGBTQI कम्युनिटीमधले माझे किती आधीचेही गे मित्र जे आहेत त्यांनी पण दे ऑल्सो कट टाईज विथ मी सेईंग की नाव शी हॅज ट्रान्झिशन, कारण तिथे पण अवेअरनेस खूप कमी आहे ट्रान्सजेंडरिझमबद्दल. तर हे असं नाही आहे की फक्त लढा दुसऱ्या लोकांची, हे स्वतःच्या लोकांशी पण लढा आहे. त्याच्यामध्ये एक पॉईंट ॲड करू इच्छिते. म्हणजे आता करेक्टिव्ह रेप हे जे आहे हे खूप खेडेगावामध्ये खूप जास्त होतो. हे का होतो? कारण समाज प्रोत्साहन देते ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे समाजाला असं वाटतं की एक म्हणजे एका माणसाचं टच असं म्हणजे एका मुलीला लागलं तर ती चेंज होणार, बदलणार ती. नाहीतर असंही असतं की म्हणजे काय म्हणतात, धार्मिक असे खूप जास्त असतात की कन्व्हर्जन थेरपीज वगैरे असतात वगैरे, आणि म्हणजे त्यांना वाटतं की एका बाबाकडे घेऊन गेले तर ते बरोबर होणार. नाहीतर म्हणजे असं मानसिक काहीतरी हे आहे, काय म्हणतात, अंधश्रद्धा. हां, अंधश्रद्धा वगैरे आहे, मानसिक डिझीज वगैरे काहीतरी आहे असं. तर हे का होतं? कारण हे समाजाने प्रोत्साहन दिलं आहे आणि समाज असं ह्याचं बिलीव्ह करतं की ॲक्च्युअलमध्ये हे घडू शकतं. पण हे किती फॉल्स आहे त्यांना ते समजायला हवं आहे. कारण हे सगळं केल्याने एक व्यक्तीला फक्त ट्रॉमा मिळणार आहे आणि हे म्हणजे तो बदलणार नाही आहे ती व्यक्ती, किंवा म्हणजे काय म्हणतात, नाहीतर जोर जबरदस्तीने ते एक्सेप्ट करून घेणार की हां, मला असंच जगावं लागेल कारण आय हॅव टू बी सेफ इन दिस सोसायटी, म्हणून मला असं जगावं लागेल. पण ॲक्च्युअलमध्ये तो काय चेंज नाही होत. मग तेच मी सांगू इच्छिते की समाजाने असल्या गोष्टींना प्रोत्साहन न देता कळून घ्यावं की ॲक्च्युअलमध्ये काय आहे, म्हणजे क्वेअर कम्युनिटी म्हणजे काय आहे, LGBT म्हणजे काय आहे. तेव्हाच म्हणजे मला वाटतं की हे जे आहे ते समाज म्हणजे पुढे होणार आणि असल्या लोकांना ॲक्सेप्टन्स इथे भेटणार. म्हणजे असं. अर्चनाताई, तुम्ही काय सांगाल? मला आता एवढे एक्सपिरियन्सेस आहेत ना, म्हणजे आता जसं 2 गोष्टी यांनी सांगितल्या ना, सगळ्यात पहिलं म्हणजे लेस्बियनबद्दल जे म्हटलं ना की कलेक्टिव्ह रेप वगैरे असं, तर हल्ली मी बऱ्याचशे लेस्बियन लोकांचे म्हणजे लिटरली घरी जाऊन, म्हणजे आता आत्ता गेल्या महिन्यात जयपूरला एक ती मुलगी तिच्या पार्टनरबरोबर बँगलोरमध्ये जॉब करते. पण जेव्हा फॅमिलीला 1 महिना अगोदर कळलं तर मग तिला बोलवून घेतलं, म्हणजे कुठल्या तरी फेस्टिवलसाठी बोलवून घेतलं आणि रक्षाबंधनसाठी जेव्हा ती आली त्यानंतर तिला म्हणजे हाऊस अरेस्ट करून टाकलं. तिला सोडायलाच तयार नाही, तिथे परत पाठवायला तयार नाही, जॉब पण सोडून दे, तिथे राहायचं नाही वगैरे असं सगळंच हे. तर मला इमर्जन्सीमध्ये मी आणि त्यांनी म्हणजे तिचा फोन वगैरे पण नाही तिच्याकडे असं. तर मग इमर्जन्सीमध्ये मी गेले तिथे आणि मी गेले आणि डायरेक्ट घरी गेले त्यांच्या. आणि मी त्याच्या आधी तिच्याकडून लेटर घेतलं होतं, म्हणजे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते ना कदाचित, कारण नाहीतर मग बरेचसे फॅमिलीज नाही ना मग किडनॅप केलं आहे म्हणून मग केसेस घालतात वगैरे. तर त्यामुळे मग तिथे जाऊन लेटर घेऊन ठेवलं आणि मी घरी गेले डायरेक्ट. फक्त रेस्क्यू करण्यासाठी जायचं होतं, ते गेले होते. पण तशी वेळ आली नाही. 3 तास ते आईवडिलांना ब्रेन वॉशिंग, म्हणजे त्यांना काय म्हणतात, ब्रेन वॉशिंग नाही, काउन्सिलिंग चालू होतं. आणि त्यांना ते म्हणजे ॲक्सेप्टन्स का इम्पॉर्टंट आहे आणि का त्यांनी ॲक्सेप्ट करावं हे सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांना ते पण होतं की पार्टनर आहे ना त्या मुलीमुळे ही अशी झाली. माझी मुलगी, आमची मुलगी, आणि जयपूर म्हणजे राजस्थान, तर म्हणजे असं नाही की अच्छा इथे कोणीच तसं नाही आहे असं असं होतं. 3 तासानंतर सगळं काउन्सिलिंग करून झालं, म्हणजे ॲक्सेप्टन्स झालं. तर ते हा प्रश्न एक. दुसरं बाबाचं जे सांगितलं ते एक छोटंसं सांगते मी, की कोरोना टाईम्समध्ये एक जॉईंट फॅमिली, त्याचा जो मुलगा आहे म्हणजे बिझनेस ओरिएंटेड फॅमिली, त्या सगळे एकत्र राहतात, आहे काका वगैरे सगळे, आणि मुलगा अगदी म्हणजे सगळे त्याच्यावर प्रेम करतात आहेत, काकापासून आई वडील दादा दादी सगळे. तर त्याला असं वाटलं की आता कोरोनामध्ये असं झालं, बऱ्याच लोकांना असं वाटलं की एवढी लोकं अशीच मरतात आहेत, आपल्या आईवडिलांना पण काही होऊ शकतं एक. आणि दुसरं असं वाटलं की ही वेळ चांगली आहे, आता जर सांगितलं तर ॲक्सेप्टन्स होऊ शकतं. कारण का सगळ्यांचं ते माइंडसेटच चेंज झालेला होता. त्यामुळे त्यांनी तेव्हा सांगितलं. एक्झॅक्टली सीन वेगळा झाला. सगळ्यांनी त्याला लिटरली म्हणजे वाळीत टाकल्यासारखं म्हटलं तरी चालेल. सगळे बोलायचे बंद झाले त्याशी. आणि त्या कोरोना टाईम्समध्ये पण त्याच्या काकानी त्याला एका बाबाकडे घेऊन गेले
ओके. आणि त्या बाबांनी एक म्हणजे पावडर दिली, त्या पावडर जेवणात घालून रोज खायची, आणि एक काहीतरी एक्झरसाईज करायला दिला की ज्याच्याने तो स्ट्रेट होणार. ओके. अच्छा, जॉईंट फॅमिली, सगळे एवढी लोक त्याच्याकडे मॉनिटरिंग करतात की तो करतोय की नाही करतोय, खातो की नाही, टाकतो जेवतो की काय असं. आणि हे सगळं चालू आहे. आणि मग त्यांनी तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने मग आम्हाला रिच आउट केलं, स्वीकार आमच्या ग्रुपला, आणि माझ्याकडे आली केस. तर आम्ही लगेचच मग झूमवर, तेव्हा झूम सुरू झालं जास्त, झूमवर मीटिंग ठेवली. आम्ही ती लोक 13 जण होती आणि मी एकटी इथे. मीटिंग सुरू झाली. 2 तासवर प्रश्न. मी ऑलवेज आहे ना समोर, तुम्हाला काय, तुम्ही का नाही ॲक्सेप्ट करतात ते मला सांगा, मग मी उत्तर देईन ना, तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे ते. सगळं झालं. शेवटी जेव्हा त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देते आणि ते स्पीचलेस झाले, आता त्यांच्याकडे बोलायला काही नाही आहे, तेव्हा ते जे काका आहे ते स्वतःच बोलले, म्हणे तुम्ही एवढं सगळं सांगतात आहे की हे असं आहे ते तसं आहे, पण मी ना ह्याला एका बाबाकडे घेऊन गेलो आणि त्या बाबाने असं सांगितलं आहे की 70-30% चान्सेस, म्हणजे 70% चान्सेस असे आहेत की तो हे केल्यामुळे स्ट्रेट होणार म्हणून, आणि तुम्ही म्हणतात असं. तर म्हटलं हां, मी नाहीतर त्यांनी नाही विषय काढला असं तर मी काढणार होते, पण त्यांनीच काढला. म्हटलं बरं आलं. मग मी म्हटलं, मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकायचं शांत. म्हटलं तुम्ही, म्हटलं केव्हापासून मी ऐकते तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमच्या मुलावर एवढं प्रेम करता, तुम्ही म्हणजे तो एवढा चांगला होता हे ते, मग तुम्ही बघता ना त्याला की तो हे सगळं करतोय आणि तो एकटा करतोय, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या बाबाकडे जा, त्या बाबाला सांगा की म्हणजे आमचा मुलगा हा एकटा सगळा करतोय ना, तर त्यामुळे तो म्हणजे त्याला ना मला त्याला कंपनी द्यायची आहे, तर त्यामुळे मला पण काहीतरी अशी पावडर द्या आणि एक्झरसाईज द्या. जेव्हा तो एक्झरसाईज करतोय तेव्हा मी हा एक्झरसाईज करीन ज्याच्याने मी हेट्रोसेक्शुअलवरून होमोसेक्शुअल होणार. आणि म्हटलं बाबा तर हुशार आहे, बाबा परत तुम्हाला हेट्रोसेक्शुअल स्ट्रेट करून टाकणार. मी जेव्हा असं बोलले, सगळेजण एकदम चुप झाले. मी काय बोलले, पटापट बोलून गेले. ते अंकल आहे ते मला म्हणाले, बहन जी आप क्या बोल रहे हो, आपको दिखता नहीं मेरी शादी हुई, ये मेरी बीवी है, मेरे बच्चे, म्हणजे सगळे होते ना झूमवर. तो बाबा मुझे कैसे चेंज कर सकता है, म्हणजे हिंदीमध्ये चाललेलं, गुजराती फॅमिली. तर मतलब यही मेरा आपको जवाब है कि बाबा अगर आपको चेंज नहीं कर सकता तो किसी को भी चेंज नहीं कर सकता है, वो आपसे सिर्फ पैसा ले रहे हैं. सो ह्याच्यामध्ये मी त्यांच्याच भाषेत, त्यांना जी समजेल या भाषेत उत्तर दिलं, म्हणून त्यांना कळलं. मी जर सांगितलं असतं की बाबा असं तो काय करणार नाही वगैरे वगैरे, तर नाही कळलं असतं. सो आमचं असं आहे ना की मला हे म्हणायचं आहे की समाज काय असतं, समाज आपण लोक मिळून बनवतो, तो समाज ना. समाज तर आपल्याला बनवत नाही, बरोबर आहे. समाजामुळे आपण नसतो, आपल्यामुळे समाज आहे ना. तर असं होणार की जेव्हा आम्ही ॲज अ पॅरेंट किंवा ही मुलांनी जेव्हा सांगतील ना, तेव्हा असं होणार जसं हिने सांगितलं की गे फ्रेंडनी टाईज तोडल्या वगैरे, तर असं होणार. जी लोक निघून गेली आहेत ते आपल्याबरोबर कधीच नव्हते. आता आपण आपला समाज स्वतः बनवायचा आणि मग आपण खुश राहायचं. जी लोक निघून गेली आहेत, असं पण मी ह्या फक्त LGBTQ कम्युनिटी नाही सांगत आहे, त्यासाठी नाही बोलत आहे. आपल्याला असे अनुभव सतत येत असतात की काही लोक आपल्याबरोबर राहतात, काही जातात. गेले आहेत त्यासाठी खूप खुश व्हायचं, आहेत त्यासाठी अजून जास्त खुश व्हायचं, बस हा इम्पॉर्टंट पॉईंट. आणि दुसरा मोठा पॉईंट, कदाचित इथे बसलेले किंवा बरेचशी लोकांना असं वाटत असणार की आम्हाला कशाला LGBTQ बद्दल, पारलिंगीबद्दल जाणायचं आहे, आम्हाला काय ऐकून करायचं आहे, आमच्या घरात तर कोणीच नाही आहे, आमच्या ना ऑफिसमध्ये आहे, आमच्या बरेचसे ऑफिसेस बोलतात की आम्हाला कशाला पॉलिसीज ठेवायच्या आहेत, आमच्या ऑफिसेसमध्ये कोणीच नाही आहे. हे एवढं चुकीचं उदाहरण आहे ना, म्हणजे चुकीचं सेंटेन्स आहे. तुम्ही हे असं बोलता म्हणून ती लोक जे आहेत ते सांगत नाही की आम्ही कम्युनिटीमधून आहे. तुम्ही हे बोलायला पाहिजे की आम्ही सगळ्यांना वेलकम करतो, आम्ही इन्क्लुझिव्ह ऑर्गनायझेशन आहे, आम्ही सगळ्यांना वेलकम करतो, का मग ऑटोमॅटिकली ती लोक सांगणार. आणि दुसरं, फॅमिलीजमध्ये आता तुम्हाला जेव्हा वाटतं की आमच्या फॅमिलीमध्ये आज नाही आहे, माझ्या फॅमिलीत मला का नाही माहीत होतं एवढे वर्ष,
जेव्हा अभिषेकने सांगितलं तेव्हा कदाचित मी किती 34-35 वर्षाची होते, तेव्हा सांगितलं. तर मग मी तेव्हा तोपर्यंत मला का नाही कळलं, कारण आमच्या फॅमिलीतून कोणीच सांगितलं नाही तोपर्यंत ना, म्हणूनच ना. पण एके दिवशी येऊन अभिषेकने सांगितलं ना, त्यामुळे कळलं ना. तर त्यामुळे कदाचित तुमच्या फॅमिलीत आज नाही आहे, उद्या असू शकतं. तुमचे म्हणजे म्हणतात ना पोता पोती कोणीही होऊ शकतात. प्लस तुमच्या मित्रमंडळीमधून येतील. अवेअरनेस जेवढं तुम्हाला जास्त कम्युनिटीबद्दल किंवा सगळ्याच गोष्टीबद्दल असेल ना, तेवढं जास्त हेल्प तुम्ही स्वतःलाच करताय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, लोकांना असं वाटतं की आपण जर LGBTQ किंवा पारलिंगी कम्युनिटीबद्दल बोलू ना जास्त, तर आपली मुलं जी स्ट्रेट आहेत ती कम्युनिटीमध्ये जातील, ते असे चेंज होतील. असं कधी होत नाही. जी मुलं जशी जन्माला आले ती तशीच राहतात. मी हेट्रोसेक्शुअल आहे, मी कधी आयुष्यात असं प्रॅक्टिकली करणं तर सोडून द्या, पण आयुष्यात डोक्यात पण न विचारणार की मी कुठल्या बाईबरोबर असावं. मी ऑलवेज एका मुलाबरोबर असणार, जो माझा नवरा इथे बसला आहे त्याच्याच बरोबर असणार. तर त्यामुळे हे कधी होणारच नाही की तुम्ही जर हेट्रोसेक्शुअल आहात तर तुम्ही हेट्रोसेक्शुअलच आहात. आणि कुठलीही व्यक्ती स्वतः हेट्रोसेक्शुअल असून का म्हणून स्वतःला डिफिकल्ट लाईफ मध्ये घालणार, कारण तसं तर कुठलीच लाईफ इझी नसते. पण हेट्रोसेक्शुअल लाईफ कम्पॅरेटिव्हली पारलिंगी कम्युनिटीपेक्षा इझी ह्यासाठी असते की त्यांना स्वतःची सेक्शुअलिटी प्रूव्ह करायला नाही लागत है ना. तर त्यामुळे आता माझा हा एकच मुलगा आहे, त्याला तर आरामशीर सगळं काय त्याचंच आहे ना. मग का त्यांनी 17 वर्षापासून हेट्रोसेक्शुअल पॅरेंट्स बरोबर राहून पण का तो एक दिवस गे म्हणून आला सांगायला ना. तर त्यामुळे हे कधी विचार नका करू की आपण जर त्या बाबतीत बोललो तर आपली मुलं हे होतील. नाही, उलट जेवढं तुम्ही बोलाल मग तुमची मुलं जर कम्युनिटीमधून असतील तर त्यांना हे जे प्रेशर आहे ना कमिंग आउटचं, प्रत्येकाने जे सांगितलं, माझ्या मुलांना एवढा 2 तास लागले त्याला सांगायला, हे नाही होणार. त्यांना कळणार की आमचे आईवडील इन्क्लुझिव्ह आहेत, ओपन आहेत. तर त्यामुळे त्यांना ते इझी पडेल सांगायला. आणि जर हेट्रोसेक्शुअल आहेत तरीही ती विन विन सिच्युएशन आहे. का तर तुम्ही त्यांना एक म्हणतात ना एक चांगला माणूस बनवताय हे सांगून, कारण त्यांना तुम्ही ते एक चांगलं ह्युमन बनवताय सगळ्या लोकांसाठी. ह्युमॅनिटी ही आजच्या मोठी गरज आहे. थँक्यू. नक्षत्र, तुला जरा वेगळा प्रश्न आहे की भारतात पारलिंगी लोकांविषयीचं काय चित्र आहे डोळ्यासमोर आणि ते का आहे, तर हे जरा सांगशील? महाराष्ट्राबद्दल बोलूया स्टार्टिंग विथ. म्हणजे अनेकदा असं असतं की आपण बॉलिवूडला खूप दोष देतो आणि तो दिलाच पाहिजे, तो किती तरी कमीच आहे. पण मला थोडं आपल्या संस्कृतीकडे यायचं आहे की आपण असं खूप म्हणतो की आपल्या महाराष्ट्राला तमाशा लावणीचा वगैरे असं संस्कृती आहे आपली. आता तमाशाने किती कुटुंबाची वाट लावली तो एक वेगळा संशोधनाचा विषय, पण तमाशाने आमची वाट लावली फॉर शुअर. कारण त्यात एक कॅरेक्टर असायचं मावशीचं, की ज्याला नाचाचं कॅरेक्टर म्हणतात. आणि आजही तुम्ही गावात जावा, म्हणजे विदर्भात जावा, खानदेशात जावा, मराठवाड्यात जावा, तिकडे समलैंगिक व्यक्ती जी बायकी आहे किंवा फेमिनाईन वागणूक असलेली आहे त्यांना मावशी किंवा नाचा या नावानेच बोलवलं जातं. ती एखादी जी स्ट्रेट व्यक्ती असायची, पैसा पाण्यासाठी तो रोल करायची आणि ते एकदम घाणेरड्या प्रवृत्तीने करायची, ते जास्त विनोदी आणि त्या व्यक्तीला एक पंचिंग बॅग म्हणून यूज केलं जायचं. आणि तो वारसा आपण सेलिब्रेट करतो, पण आपण हा विचार करत नाही की त्या एका कॅरेक्टरने, त्या एका कलाकाराने एका कम्युनिटीची पूर्ण वाट लावली. आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीला आपण तो दोष देत नाही, तो दिला पाहिजे. मराठी प्लॅटफॉर्मवर आहे म्हणून मी ते म्हटलं प्रकर्षाने, कारण अदरवाईज आम्ही बॉलिवूडला दोष देतोच आणि तो दिलाच पाहिजे. पण आय थिंक ज्यांनी ही घाण पसरवली त्यांनी तो दोष घ्यावा आणि जे बघत असतील त्या व्यक्ती त्यांनी तो स्वीकारावा असं मला वाटतं. पण जेव्हा आपण देश म्हणून बघतो की आपण काय आहोत, मुळातच माझं जे काम आहे ते गुन्हेगारी संबंधीच्या अवतीभोवती फिरतं. आजची सकाळची केस आहे ते ठाण्यातले कासरवाडीमधले, आपण ठाण्यात आहोत म्हणून मी हा मुद्दा मांडतो, की जिकडे तुम्ही कोणाला समलैंगिक एका व्यक्तीला भेटायला जाता डेटिंग ॲप थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू,
ती व्यक्ती तुझ्या मी घरी सांगेन की तू समलैंगिक आहेस म्हणून तुमच्याकडनं 16,000 रुपये ब्लॅकमेल करून घेते, तुमचं वॉलेट खेचून घेते, तुमच्या हातातले ब्रेसलेट काढून घेते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही पोलिसांमध्ये जायलाही घाबरता का? कारण अनेकदा आम्ही जातो पोलीस स्टेशनमध्ये लोकांबरोबर. पोलीस पुरुष तर सोडा, स्त्रियांकडनं ज्यांच्याकडनं आम्हाला संवेदनशील वागणुकीची अपेक्षा असते त्या म्हणतात एक लडका लडका को क्यों मिळता है आणि हसतात. तो विक्टिम तिकडे उभा आहे, त्याचा वेगळा ट्रॉमा आहे, कदाचित आत्महत्या करू शकतो. त्याचा विचार न करता तुम्ही त्याला दोष देता की तुम्ही काय करताय. कलम 377 गेल्यानंतर समलैंगिक संबंध हे आता कायदेशीर लीगल आहेत. त्यामुळे पोलीस किंवा कोणती सिस्टीम एका प्रौढ व्यक्तीला, ज्याला आपण अडल्ट म्हणतो, कन्सेन्शुअल म्हणजे संमतीनुसार झालेल्या संबंधांवर क्वेश्चन मार्क नाही करू शकत. अशा गोष्टी का वाढतात, गुन्हेगारी का वाढते? कारण खालच्या लेवलवर म्हणजे सिस्टीम असो किंवा लोकांमध्ये सोडूनच द्या, गव्हर्नमेंटने, सुप्रीम कोर्टने अनेकदा सांगितलं आहे पोलिसांसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी की तुम्ही सेन्सिटायझेशन पसरवा, या गोष्टीबद्दल माहिती, जागरूकता पसरवा, पण ते दिसत नाही आहे. म्हणजे आता ऑडियन्समधल्या किती लोकांना माहिती आहे की एक गे किंवा समलैंगिक पुरुष म्हणून मी रक्तदान नाही करू शकत भारतामध्ये, किंवा एक ट्रान्सजेंडर व्यक्ती रक्तदान नाही करू शकत. त्याचं कारण असं तेही मी सांगतो. कारण गव्हर्नमेंटला असा कुठलातरी साक्षात्कार झाला एका सो कॉल डेटावरनं, तो डेटा आमच्याकडं नाही घेतला. कारण आम्हाला कधी कोणी येऊन सर्वेमध्ये विचारलं नाही की तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहात का, नाही आहात का, तुमचे शारीरिक संबंध किती, कोणाबरोबर, किती व्यक्तींबरोबर, कधीच आम्हाला विचारलं नाही. मी 15 वर्षापासून ॲक्टिव्ह आहे, मला कधीतरी दिसला नाही असा सर्वे. तर आज आम्ही रक्तदान नाही करू शकत कारण मी समलैंगिक आहे. आणि सरळ सकट तो निष्कर्ष सगळ्यांना लावला गेला की तुम्ही समलैंगिक असाल तर तुम्ही आज रक्तदान नाही करू शकत. लोकांना वाटतं की आम्ही समलैंगिक हक्कांसाठी, लग्नासाठी भांडतोय, ते तर भांडतोच आहे. पण बेसिक गोष्ट अशी आहे, म्हणजे उदाहरणार्थ अनेक बेसिक गोष्टी, फॉर एक्झाम्पल, जर मी माझ्या जोडीदाराबरोबर राहतोय, लग्नाचा अधिकार तर नाहीच आहे, मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर राहत असेल, उद्या जर मला मेडिकल इमर्जन्सी आली, समजा मला हार्ट अटॅक आला आणि मला हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टर म्हणतील तुमच्या आईवडिलांची सही पाहिजे कन्सेंटसाठी, तुमच्या बहीण भावंडांची सही पाहिजे, माझा पार्टनर सही नाही करू शकत. का? कारण आमचं मॅरेज किंवा आमचे संबंध किंवा आमचं नातं हे कायदेशीर चौकटीत बसत नाही. मग तो काय करणार? तो वाट बघणार माझे आईवडील कधी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आणि समजा जर माझ्या आईवडिलांनी मला घरातनं हकलून दिलं असेल मी गे आहे म्हणून, तर काय करणार? तो बघणार की मी तडफडून मरतोय त्याच्या डोळ्यासमोर. आम्ही यासाठी भांडतोय. आम्ही टॅक्स पे करतो जेवढं तुम्ही टॅक्स पे करता, कर आपण एकच भरतोय, पण तुम्ही जास्त गोष्टी, हक्क एन्जॉय करतायत आणि त्या गोष्टींसाठी आम्ही झगडतोय. या बेसिक गोष्टी आहेत. लोकांना वाटतं आम्हाला रस्त्यावर रंगीत कपडे घालून प्राईड मार्च करण्याचा अधिकार हवा, तो तर हवाच. कारण नो ऑफेन्स टू स्टेट पीपल, बट तुमच्या मुलांच्या बारशापासून लग्नापर्यंत आम्ही तुमचे बँड बाजा बरं ऐक सहन करतोच ना आयुष्यभर. तर आमचा वर्षातला एक प्राईड मार्च तुमच्या डोळ्यात का खुपतो, हा एक मोठा प्रश्न. त्यामुळे लोकांना वाटतं की आम्हाला विशेष अधिकार हवेत. आम्हाला विशेष अधिकार नको आहेत, आम्हाला समान नागरी अधिकार हवेत, जे भारताचं संविधान आम्हाला प्रॉमिस करतं. इथे माणूस म्हणून लोक घाबरतायत स्वतःला एक्सप्रेस करायला. घरी सांगू शकत नाही, कामाच्या ठिकाणी सांगू शकत नाही, शाळा कॉलेजमध्ये सांगू शकत नाही, तर ती व्यक्ती एका व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करते डेटिंग ॲप थ्रू, जेणेकरून मन मोकळं करता येईल. पण ती व्यक्ती त्या व्यक्तीला लुटण्यासाठी तिथे तयार आहे. ही गोष्ट खूप दुःखद आहे की मला दिवसाला 3 ते 5 असे हेल्पसाठी कॉल्स असतात जिथे मला लुटलं गेलं, स्कॅम झाला, असं झालं आहे. आफ्टर कोविड बऱ्याचशा हेट्रोसेक्शुअल मुलांनी गे डेटिंग ॲप जॉईन केले. का? कारण गे व्यक्ती ही पैसे कमवण्याची एक पिंक इकॉनॉमिकल बँक झाली आहे. आणि या बाबतीत खरंच जनजागृती नाही आहे. कारण मुलं पुढे येत नाहीत, मीडियासमोर येत नाहीत, पोलिसांकडे जात नाही, पण त्यांचं दुःख किती आहे हे आम्हाला माहिती आहे. आज गव्हर्नमेंट जर HIV ह्याच्यावर जर सर्वेक्षण करणार असेल नक्की करा, पण आमच्या कम्युनिटीमध्ये आत्महत्या किती झाल्या आणि आत्महत्याचं प्रमाण किती जास्त आहे याच्या बाबतीत काही सर्वेक्षण नाही आहे. म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत, म्हणजे मी 15 वर्षाबद्दल बोलेन तर डोळ्यासमोर त्यांचे चेहरे येतात की ज्यांनी आत्महत्या केल्या आमच्या जवळच्या मित्रांनी, आणि त्यांच्या घरी अजूनही माहीत नाही त्यांनी आत्महत्या का केल्या. दॅट्स द सॅडेस्ट पार्ट. डिप्रेशनच्या नावाखाली सगळ्या गोष्टी चिकटवल्या जात आहेत, पण डिप्रेशन का, तुमचा मुलगा किंवा मुलगा किंवा पाल्य डिप्रेशनमध्ये का गेलं हे समजण्याची मानसिकताच नाही आहे. त्यामुळे मला वाटतं टू राऊंड ऑफ एव्हरीथिंग, हक्क, झगडा, कोर्ट चालू राहील, पण एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवा, यासाठी हे सगळं चालू आहे. दॅट्स इट. इथे थोडंसं मला अजून ॲड करावं लागेल की सुसाईड, नक्षत्रांनी खूप
इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली, कारण आमच्यातले खूप लोक ज्यांनी सुसाईड अटेम्प्ट पण केले आहेत, कारण नाही माहीत नाही पुढे होणार काय लाईफमध्ये, आणि तेवढेच जास्त सेक्शुअल असॉल्ट आणि रेप पण होतात या कम्युनिटीमध्ये. कारण जे आमचं स्त्रीत्व आहे, जे फेमिनिटी आहे आमची, त्याची आम्हाला प्राईस पे करावीच लागते. म्हणजे जेव्हा मी रोडवरून चालत असते किंवा कोण माझी दुसरी बहीण असू, मी कुठेही असू, काही असू, ते एका नजरेने तुमच्याकडे बघणारच, ते तुम्हाला सेक्स ऑब्जेक्ट म्हणून बघणारच, की अरे हे असे आहेत ना, मग हे लोक तर काय, ह्यांना सगळं चालतं, ह्यांच्यासोबत आपण काही करू शकतो. हा जो दृष्टिकोन आहे आमच्याकडे बघण्याचा, किंवा माझ्या कम्युनिटीमधले ते खूप सर्व गे मेन पण आहेत राईट, जे दे आर इन टच विथ देअर फेमिनिन साईड, दे लाईक टू एक्सप्रेस मोर फेमिनिन, आणि त्यांच्यासोबतही अशा आपण भरपूर LGBTQI लोकांच्या स्टोरी ऐकतो ज्याच्यात माहिती पडतं की लहानपणी त्यांच्यासोबत खूप सेक्शुअल असॉल्ट झालेले आहेत, किंवा मोठं झाल्यावर पण एक्स्टॉर्शन होतात, सेक्शुअल. ह्या का होतात? कारण समाजाला असं वाटतं की हे लोक शायद सेक्स ऑब्जेक्ट आहेत, किंवा ह्यांच्यासोबत आपण कसाही व्यवहार केला तरी काय फरक पडणार आहे, राईट. हा दृष्टिकोन बदलणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. अरुणाताई, तुम्ही सांगा की याच्यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं अवेअरनेससाठी? नाही, म्हणून आम्ही जसं सांगितलं ना की म्हणजे आई वडील यांना बऱ्याच वेळा गे मुलगा आहे म्हणजे सरकारी पातळीवर पण काय होणं गरजेचं आहे हे पण तुम्ही सांगा. तर जबरदस्ती लग्न करून देतात ना, तो एक मोठा पॉईंट आहे की सुसाईड त्यामुळे पण जास्त होतात, की मग अगदीच म्हणजे नाईलाजाने मग ती मुलं आहेत ना मुलीशी मग लग्न करतात. पण ते आई वडिलांना पण माहिती आहे, त्यांना ते त्याचं सिरियसनेस कळतच नाही की जेव्हा मुलगा सांगतो की मी गे आहे आणि मला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही, त्याचा अर्थच कळत नाही. त्यांना हे वाटतं की एकदा मुलीशी लग्न केलं की सर्व काय बरोबर होईल, पण ते तसं होत नाही. अगदी पहिल्या दिवसापासून तो मुलगा तिच्यापासून लांब असतो, तो बरेच वर्षापर्यंत म्हणजे जोपर्यंत मुलीला कळलं नाही आहे तोपर्यंत लांबच असतो. आणि अशा केसेस मला पर्सनली माहिती आहेत की जिथे एक केसमध्ये मुलीला जेव्हा कळलं, म्हणजे त्याच्या बायकोला जेव्हा कळलं, तेव्हा तिने स्वतःच्या आईकडे सांगून मग नंतर त्याच्यावर एवढे केसेस घातले, त्या फॅमिलीवर एवढे केसेस घातले, म्हणजे चिटिंग, डावरी वगैरे असे एवढे केसेस घातले की आई वडील म्हणजे घर गेलं, सगळं गेलं, विकलं गेलं, आई वडील वारले त्या याच्यामध्ये, आणि तो मुलगा अजून केसेस लढतोय. त्या मुलीकडचे ऐकायला तयारच नाही आहेत. एक केसमध्ये असं की जेव्हा त्या मुलीला कळलं नंतर बरेच म्हणजे अगदी ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष झालं मुलगा लांबच आहे, आणि मग ते मोबाईलमधून कळलं, तर त्या मुलीने स्वतःने सुसाईड करून घेतलं की आता मी माझ्या आईकडे जाऊ शकत नाही, गरीब घरची आहे म्हणून. असे कितीतरी केस. आता मुलाचं झालं, मुलीचं जेव्हा लेस्बियन असते आणि मुलाशी जबरदस्ती लग्न करून देतात. आता ह्या दोघांमधला फरक बघायचा, जेव्हा मुलगा गे आहे आणि मुलीशी लग्न करून दिलंय तर कमीत कमी ती मुलगी सेफ तरी आहे, कारण तो मुलगा त्या मुलीला हातच लावणार नाही आहे. पण जेव्हा उलटं लेस्बियन आहे मुलगी आणि मुलगा स्ट्रेट आहे, तेव्हा काय होणार आहे, मुलगा तर जबरदस्ती करतो तिच्यावर. आणि हे जेव्हा लेस्बियन मुलीच्या आईवडिलांची काउन्सिलिंग करते तेव्हा ज्यांना हे सांगते, बऱ्याच वेळा आईवडिलांना काय वाटतं, तर ते तर चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे मग तिला ती म्हणजे कळेल तरी की काय असतं. अरे म्हटलं, तुम्हाला कसं माहिती की तिने ह्या प्रयत्न केला आहे की नाही केला आहे ना. तर आणि मग नंतर फक्त ते नाही आहे, इतकं टॉर्चर करतात ते मुलीला एवढं टॉर्चर करतात ना नवरा आणि त्याच्या घरचे लोक. त्यामुळे ह्या गोष्टी करू नये, जबरदस्ती करू नका. जेव्हा तुमची मुलं सांगतात तेव्हा तुम्हाला फक्त एवढं करणं जरुरी आहे की फक्त आपण आपले कान, नाक, मोस्ट इम्पॉर्टंटली तिसरा डोळा उघडा करून त्यांचं ऐकणं जरुरीचं आहे. कारण ही त्यांची लाईफ आहे, त्यांच्या जीवनाबद्दल आहे. तर ते आपल्याला जे कळू नाही शकणार, ॲज अ हेटेरोसेक्शुअल आपल्याला शायद कळूच नाही शकणार, तर त्यांना त्यांचं ऐकणं जरुरी आहे. शांततेने ऐका आणि समजून घेण्याची, म्हणजे आपलं जे आहे ना पूर्व अनुग्रह आहेत की फक्त मुलगा आणि मुलीचंच रिलेशनशिप असू शकतं, मुलगा मुलीशीच फक्त लग्न करू शकतो किंवा मुलगी मुला, 2 मुलगे किंवा 2 मुली एकत्र येऊ शकत नाही, हे काढून आपल्याला शिकणं जरुरी आहे. त्यांची लाईफ काय आहे ते जाणणं जरुरी आहे. आणि आता तर इंटरनेट आणि सगळीकडे एवढी इन्फॉर्मेशन आहे की बस तेवढंच जाणणं जरुरी आहे. बाकी जसं तुम्ही म्हटलं तसं आता सुसाईडच्या बाबतीत मला फोन रात्रीच्या वेळेला येतात की मी आता सुसाईड करतोय कारण आई वडील एकदम हे करतो वगैरे. मग आम्ही त्यांच्याशी बोलवून त्यांना समजावून ते थांबवतो. मी सांगते की बाबा
नाहीतरी पण तू करणारच आहे ना, एक दिवस थांब, उद्या मी तुझ्या आईवडिलांशी बोलते आणि मग मग ते दुसऱ्या दिवशी बोलून मग ते ॲक्सेप्टन्स होतं वगैरे. ते ते खूप केसेस वेगवेगळ्या गोष्टी. आमचं आहे खरं म्हणजे पॅरेंट्स सपोर्ट ग्रुप, म्हणजे फक्त पॅरेंट्सना जेव्हा ॲक्सेप्ट करायला त्रास होतो त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना समजवणं आहे. पण आम्ही फक्त त्यावर नाही थांबलो आहे, आम्ही सगळ्याच गोष्टी करतो, मुलांना सगळ्यांना हेल्प. बाकी गव्हर्नमेंटच्या म्हणजे तुम्ही बाकी जे म्हटलं तसं, जसं यांनी सांगितलं, जसं येतं जेव्हा इन्कम टॅक्स म्हणा किंवा कुठलेही टॅक्स भरण्यासाठी, तेव्हा तर तुम्ही म्हणत नाही ना की तुम्ही LGBTQ आहे, तुम्ही पारलिंगी आहेत, तुम्ही नाही टॅक्स भरले तरी चालेल, कारण तुम्हाला सगळे समान हक्क नाही मिळाले आहेत, त्यामुळे तुम्ही नाही भरले तरी चालेल, असं होतं का? जर सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना लागू आहेत तर मग इथे बेसिक राईट्स जे आहेत ते पण सर्वांना लागू असणं जरुरी आहे. बस एवढंच सिम्पल आहे. बाकी असं काही नाही आहे की. आणि जेव्हा हा एक कायदा बनेल किंवा गव्हर्नमेंटच्या बाजूने जेव्हा येईल, तेव्हा आपणहून सगळी लोक, म्हणजे ते जेव्हा न्यूजपेपरमध्ये येईल, जेव्हा सेक्शन 377 गेलेलं, तेव्हा जजेसने सांगितलं होतं की रोज एक पानावर रोज कम्युनिटीबद्दल लिहून आलं पाहिजे आणि रोज लोकांनी वाचून त्यांना त्याचं अवेअरनेस आपणहून व्हायला पाहिजे. हे कधी झालंच नाही. थोडे दिवस आलं आणि त्यानंतर नाही झालं. तर हे जेवढं जास्तीत जास्त अवेअरनेस होईल तेव्हा लोकांना ते कळेल. आणि खास करून त्याचा कायदा बनेल ना, तेव्हा आपणहून इम्पोज होतो ना, तेव्हा मग लोक सगळे आपणहून अवेअरनेस येणार आणि इन्क्लुझिव्ह होतील. मला वाटतं लोकसत्तेचाही नेहमी हाच प्रयत्न राहील. अगदी म्हणजे लोकसत्तेला त्यासाठी अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणजे की कितीतरी वर्षांपासून तुमचं चतुरंग हे आहे. त्यामध्ये आमच्या ग्रुपमधले माझं पण स्वतःचे आर्टिकल्स आहेत. तर ते अतिशय. आणि लोकसत्ता ऑलवेज म्हणजे जरासं पण काय पण येऊ दे, आमच्याकडे लगेच विचार करतात. ते खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं आपण ही चर्चा इथेच संपवूया, कारण पुढचा कार्यक्रम सुरू होईल. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर नंतर बाहेर. हो. आणि थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतल्याबद्दल. आणि माझा नंबर पाहिजे, ज्यांना पाहिजे त्यांना तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला कसलीही मदत आहे, कोणाचंही तुमचं नाव रिव्हील होत नाही कुठे ना, कम्युनिटी असेल किंवा पॅरेंट्स असेल, नाव रिव्हील होत नाही, तुम्ही कधीही रीच आउट करू शकता. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या लोकसत्तासाठी पण झाल्या पाहिजे, कारण एकतर यांना व्यासपीठ ह्या विषयाला उपलब्ध करून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिजात व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, म्हणून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. होतं काय की वा, फॅन्टॅस्टिक. मी सन्माननीय संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि सरांना 2 शब्द बोलायची विनंती करतो. आत्मस्तुतीचा धोका पत्करून सुद्धा सांगायला हवं, या विषयावर लोकसत्ता सातत्यानं लिहित आलेला आहे. स्तंभ चालवलेले आहेत वर्षभराचे असे या विषयावर सिरीज लोकसत्ताने सातत्याने केली. आणि हे सगळं काही आम्ही वेगळं करतोय या काय म्हणतात ना, या आविर्भावातनं नाही, हे मूलभूत कर्तव्य आहे. याच भावनेनं ती केलेली आहे. आणि नक्षत्र तर तरुण तेजांकित आहे लोकसत्तेचा, त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तू म्हणाली ते ट्रोल करतात, चांगलं असतं तब्येतीला, मी सांगतो तुला. लोक शिव्या घालतात वगैरे चांगलं वाटतं, छान वाटतं असं. त्याच्यामुळे अजिबात वाईट वाटून घेऊ नका. धन्यवाद. मी सरांना विनंती करतो, आपण लोकसत्तातर्फे ह्या सगळ्यांना भेटवस्तू देऊया, पुस्तकं भेट देऊया. हो, नक्षत्र बागवे, अरुणाताई देसाई, प्रिशा, आणि जमिनी बाविस्कर. धन्यवाद. पुन्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.